आमच्या तालुक्याचं भूषण सांगायचं जर झालं तर समाजसेवक पद्मभूषण श्री अण्णा हजारेजी ही आमच्या तालुक्याची ओळख. माझं एक जे छोटंसं गाव लोणी हवेली, त्या गावामध्ये आज 108 जवान, 2 CDA ऑफिसर, इंडियन आर्मी ऑफिसर आणि SM सुभेदार मेजर, ऑर्डिनरी कॅप्टन असे त्यातून रिटायर झालेले पण त्याच्यामध्ये आहेत. अरे वा. आणि पोलीसमध्ये 8 जवान आहेत आणि MPC करून 6 जण MPC पास होऊन ते पण ऑफिसर आहेत वेगवेगळ्या पदावरती. ते कोणाची गाडी डिफेक्ट व्हायची आणि एक गाडी तर ब्रेक फेल होऊन खाली गेली पाडीमध्ये. RRचं नाव ऐकलं तर चांगल्याला थरकाप येतो. धोका म्हणजे कोणत्या गोळीवर कोणत्या सोल्जरचं नाव लिहिलं हे कोणी सांगू शकत नाही. फुल बर्फ पडायला सुरुवात झाली आणि तो क्लायमेट मला काही सूट नाही झाला. गेल्या मी आजारी पडलो. माझा BP लो झाला. अचानकच असा RD ब्लास्टचा आवाज आला, असा थांब, इतका जोराचा आवाज आला की अंगावरती काटा येतो आज बी नेमका. आणि त्याच्यात काही सेकंदातच धनाधन एकामेकाने ब्रेक मारायला चालू केली आणि तो ब्रेक मारता एकामेकाला गाड्या ठोकाठोकी. मागे पण माझी पण गाडी ठोकली पुढच्याला, त्याची पुढच्याला, म्हणजे आणि ते बसचे डायरेक्ट उडाली चिथड्या सगळ्या तिथे. आजही तो दिवस एकदम नर्क सारखा दिवस होता. आणि माझ्या जीपचा ब्रेक फेल झाला आणि त्या कॅम्पमधून खबर मिळते की मिलिटरी तिकडे आहेत. नमस्कार. आज आहे 26 जानेवारी, भारताचा प्रजासत्ताक दिन. विशेषतः स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस आपल्याला आठवण करून देतात त्या शूर वीरांची, शूर सैनिकांची, ज्यांनी आपले रक्त सांडून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याचबरोबर आजपर्यंत या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखलेले आहे. कल्पना करा की आपण जेव्हा घरात शांतपणे झोपलेलो असतो तेव्हा हे शूर सैनिक ऊन, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता देशाच्या सीमेचे रक्षण करत असतात. युद्धभूमीवर जेव्हा गोळ्या झाडल्या जातात तेव्हा हे सैनिक या गोळ्या आपल्या छातीवर झेलतात. आपण शांततेत आपले आयुष्य जगत असतो. आपल्या मुलांना स्वप्ने पाहायला शिकवत असतो. कारण त्याचवेळी या सैनिकांनी आपल्या कुटुंबाचा, सुखाचा त्याग करून देशसेवा पत्करलेली असते. आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अशाच एका माजी सैनिकाला या पॉडकास्ट चॅनलवर आज आमंत्रित केलेले आहे. त्यांचे नाव आहे संभाजी सर. तर असेच एक शूर सैनिक संभाजी सर आज आपल्याबरोबर आहेत. चला तर आपण संभाजी सरांबरोबर आज ओळख करून घेऊया. संभाजी सर, या आमच्या पहिल्याच भागामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. तुमच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. तर तुमचं गाव वगैरे याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या सर. भारताच्या नकाशामध्ये एक सुई पण टेकून न देणारं असं छोटंसं माझं गाव लोणी हवेली, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर आमच्या तालुक्याचं भूषण सांगायचं जर झालं तर समाजसेवक पद्मभूषण श्री अण्णा हजारेजी ही आमच्या तालुक्याची ओळख निर्माण करून देतात आणि याचा एक मला अभिमान. आणि दुसरी गोष्ट की अण्णा हजारे हे माझ्या डिपार्टमेंटचे ASC सप्लाय डिपार्टमेंटचे आहेत आणि त्याचाही मला खूप आनंद. आणि आत्ताच मी गावी जाऊन त्यांना भेट घेतली आणि 91 इयर्स चालू आहे त्यांचं आणि तब्येत व्यवस्थित आहे आणि खूप बरं वाटलं त्यांना भेटून. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर माझं एक जे छोटंसं गाव लोणी हवेली, त्या गावामध्ये आज 108 जवान, 2 CDA ऑफिसर, इंडियन आर्मी ऑफिसर आणि SM सुभेदार मेजर, ऑर्डिनरी कॅप्टन असे त्यातून रिटायर झालेले पण त्याच्यामध्ये आहेत. अरे वा. आणि पोलीसमध्ये 8 जवान आहेत आणि MPC करून 6 जण MPC पास होऊन ते पण ऑफिसर आहेत वेगवेगळ्या पदावरती. असं एक छोटंसं गाव आहे ते. आणि त्या गावातूनच माझी एक सुरुवात झाली होती. 2002 साली मी 10वी पास झालो. तिथून मग कॉलेजला ॲडमिशन जस्ट केलं आणि भरतीची तयारी सुरू. म्हणजे तुमचं सगळं शिक्षण गावीच झालं? गावी झालं, हो. मग आर्मीमध्ये भरती होण्याचा विचार कुठून आला? म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला आवड होती? खूप. कसं? लहानपणापासून मला इतकी आवड होती आर्मीची की ती वर्दी आहे ना, वर्दी बघायचो आणि मला एक जज्बा यायचा अंगात की असं वाटायचं की ती मी वर्दी घालणारच एक दिवस
आणि मला फक्त आर्मीच हीच नोकरी दिसत होती. त्याच्या अतिरिक्त मी कधी दुसऱ्या याचा काही विचार नाही केला. पण त्याच्यामध्ये मग आर्मीसाठी कसं जायचं, काय व्हायचं, जे झालेत त्यांच्याकडून मोटिवेशन मिळायचं. ते सुट्टीवर आल्यावर एकदम म्हणजे त्यांचं म्हणजे गावी ऑलरेडी अं, बरेच सारे जवान होते ते होते. आर्मीमध्ये त्यांना काम बघून करत पण होते. आम्हाला मोटिवेशन यायचं. बरोबर. आणि खूप बरं वाटायचं, की बाबा नाही आता आपल्याला काही पण झालं तर आर्मीतच जायचं. ही एक जिद्द मी 5वी पासून येते. 5वी पासून मी ती जोपासून झालं, की मला जायचं तर आर्मीतच जायचं असं. कसा होता पहिला प्रयत्न तुमचा? पहिल्या प्रयत्नातच यश आलं, की तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागले नाही, भरतीसाठी? मी 3 प्रयत्नात झालो. म्हणजे फर्स्ट प्रयत्न जो माझा मला जे आठवतंय, की मी कोपरगावला भरती दिली. त्या भरतीत पण झालं नाही. उस्मानाबादला दिली. म्हणजे मी मेरिटमध्येच कमी पडायचो ॲक्चुअली. फिजिकल माझं हमेशा अव्वल दर्जाचंच होतं आणि आजही तितकंच. पण फिजिकलमध्ये मी एक्सलंट यायचो आणि पेपरमध्ये आउट व्हायचो. म्हणजे अभ्यास थोडा कमी असं मला वाटायचं. तर मी त्याच्यावरती मात करत मग थर्ड टाईम मी बंगलोरला जिथे सेंटर आहे आमचं, तिथे सेंटर भरती असायची. तर म्हणून मला आज हे जे डिपार्टमेंट मिळालं आहे सप्लायचं, ए-एस-सी सप्लाय, आर्मी सप्लाय जे माझं डिपार्टमेंट आहे त्याचा मला खूप गर्व आहे. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये मी भरती झालो आणि तिथे माझे एक चुलते होते, पोपट दुधाडे, सुभेदार पोपट दुधाडे. आणि त्यांच्याकडे मी राहिलो आणि तिथेच भरतीची तयारी केली आणि त्यांनी पण माझ्याकडून चांगली तयारी करून घेतली, अभ्यास घेतला माझा. म्हणजे खास भरती होण्यासाठी तुम्ही मी त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेलो. राहिला होतात. आणि मला आता असं झालेलं इकडे टायमिंग निघत गेला. 3 भरती केली म्हणजे वर्षाचा शेवट येत गेला आणि मी 11वीला ॲडमिशन ठाण्यात आपल्या इथे केलेलं माजिवडा कॉलेजला. पण मग मला ते टेन्शन, की आता जर मी नाही झालो तर माझं ते वर्ष वाया जाईल. मग मी जीवनाचं काय पण हो आता ही संधी सोडायची म्हणजे नाही. करो या मरो अशी करो या परिस्थिती मरो त्यावेळी माझी होती. परिस्थिती झाली आणि मी ते पूर्ण वाहूनच टाकलं होतं, की मला व्हायचं. आणि त्या अनुषंगाने मी पूर्ण प्रयत्न करून माझं काम झालं. 2003 मार्चला माझी जॉइनिंग झाली. 21 मार्चला म्हणजे आर्मीमध्ये मी पहिला पाऊल टाकला. त्याच्या आधी मी तिथं भरतीला येता जाता बघायचो सगळं. जवान पळायचे इकडून तिकडं, म्हणजे एक ते जोश यायचा त्या सेंटरमध्ये पाऊल इन्स्पिरेशन ठेवलं होतं का ते. एक्सपिरियन्स यायचा. तर ते जवानांना बघायचो मी. मला खूप मोटिवेशन, मी कधी एकदा येतोय आणि मी कधी ते करण्यासाठी मी माझ्या शरीराला आणि मनाला त्या ठिकाणी मी पाहिलं असं मला वाटायचं. आणि एक दिवस आलाच तो फायनली आणि मी भरती झालो. घरच्यांनाही खूप आनंद झाला. तर घरची विषय थोडंसं सांगू इच्छितो, नक्कीच. की म्हणजे वडिलांनी इकडे माथाडी कामगार होते ठाण्यामध्येच. आणि जुन्या काळातली खूप अशी ती मेहनत होती त्यांची. ते खूप मला म्हणजे लाजवीन असं काम होतं त्यांचं. आणि खूपच त्या कामातूनही मी शिकलो, की म्हणजे वडिलांचं किती मेहनत आहे. ती मेहनत आहे. चुलते ते पण एक होते त्याच्यातच आणि एक चुलते पोलीस होते आणि आपले एक चुलते गावालाच होते. तर त्यांच्याकडेच मी राहिलो गावी. आणि त्या आजी-आजोबा होते ते मला खूप जीव लावायचे. आणि मी मोस्टली आजी-आजोबाच मला आईपेक्षाही जास्त आजी-आजोबा आणि चुलते काकी गावचे म्हणजे प्रिय होते थोडक्यात असं. तर तिथून प्रवास माझा सुरू झाला आणि मग आर्मीत हे झालं सिलेक्शन. आता तुम्ही सांगितलं की सेंटर भरतीमधून तुमचं सिलेक्शन झालं. तर आम्हाला थोडं भरतीबद्दल जाणून घ्यायचं आहे. कोणत्या कोणत्या प्रकारची भरती असते आणि कोणत्या पोस्टची, म्हणजे आधीच ठरवतात की नंतर आतमध्ये गेल्यानंतर डिवाइड होतात मुले वगैरे सगळं? त्या टायमाला आमच्याकडे कसं होतं, जेव्हा आम्ही भरती झालो त्या टायमाला खूप 2003ची गोष्ट, म्हणजे काय ऑनलाईन वगैरे काही सिस्टम नव्हती. सगळे ऑफलाईन कामं व्हायचे. भरती पण ऑफलाईन. आणि काय फॉर्म सुटले हे असं काही कळत नव्हतं, की बाबा फक्त इंटिमेशन यायची 1 महिना आधी तिकडे बोर्डवर लावायचे की भरती आहे. मग ती भरती प्रोसेस. त्यात भरती प्रोसेसमध्ये कसं असायचं, ज्याची इच्छा कशात आहे, तर मला काय आवडतं काम त्याच्यात उभं राहायचं. म्हणजे त्यासाठी मी आलोय बाबा असं. कोण एस-के-टी मला स्टोअर कीपर म्हणून आर्मीमध्ये बनवत होते माझे काका. पण मी म्हटलं नको, मला ते जमणार नाही, कारण लिखापडीचं काम आलं असं म्हणून. तर म्हणजे मी जी-डी भरती होण्यापूर्वी तुम्हाला अंदाज होता की हां, अशा हां. वेगवेगळ्या पोस्ट, अशा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या. बऱ्यापैकी पूर्व माहिती होती हो. याची. क्लरिकल असतं. त्याच्यात 2-3 प्रकार. एक क्लर्क असतं, एक टेक्निकल असतं आणि एक जी-डी असतं आणि ट्रेडमॅन्स असतात. जीडी म्हणजे? जी-डी म्हणजे जनरल ड्युटी करणारे. ओके. तर आम्ही जी-डीमध्ये येतो. म्हणजे जनरल ड्युटी म्हणजे आता एम-टी ड्रायव्हर. आता मी व्हॅकन्सीज काय आम्हाला ड्रायव्हर, एम-टी ड्रायव्हर, एसीचे.
तर ते ड्रायव्हरमध्ये मी फॉर्म भरला. म्हणजे मला ड्रायव्हर व्हायचं आहे बाबा आर्मीत असं. आर्मीमध्ये. कारण तिथे GD म्हणजे सर्वच आलं, फायटिंग फोर्स पण हम्म. आणि ते ॲडिशनल ट्रेड ड्रायव्हर. आणि मला आवडच होती ड्रायव्हिंगची बी अशी. आणि मी म्हटलं चांगलं आहे, आर्मीच्या गाड्या चालवायला मिळतील म्हणजे माझ्यासाठी मोठा मोटिवेशन असेल. तर मी ड्रायव्हरमध्येच फॉर्म भरला. माझा एक मित्र पण होता भोर अनिल, ते पण माझ्याबरोबर. आम्ही दोघं बरोबरच शेवटपर्यंत बऱ्याच ठिकाणी. पण तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंगची प्रोसिजर सगळ्यांसाठी सारखी असते की कॅडर वाईज वेगळी असते? नाही, सर्वांना सारखीच असते. बेसिक ट्रेनिंग सर्वांना सारखी. म्हणजे तो कोण पण असू द्या, क्लर्क असू, SKT असू, नाही तर MT ड्रायव्हर असू, नाही ट्रेडमेन्स असू. बेसिक सर्वांना 6 महिने ती करायचीच आहे. आणि काय स्वरूप असतं साधारण या ट्रेनिंगचं? ट्रेनिंग 6 महिन्याची असते. 6 महिने म्हणजे तुम्हाला दिवस रात्र, म्हणजे तिथे आपल्याला आराम नाही आणि हे नाही. म्हणजे सकाळी 4ला एकदा उठला ना माणूस, रात्री ते 10लाच झोपणार. आणि त्यात बी नाईट ड्युटी पण असायची. म्हणजे अनुशासन पूर्ण आपल्या बॉडीला फौजच शिकवते ह्या बेसिक ट्रेनिंगमधून. तर बेसिक ट्रेनिंगमध्ये आपल्याला प्रामुख्याने काय असतं, PT पिरियड असतो. त्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे रनिंग आपल्या रनिंग असते. त्यानंतर WT असते, वेपन ट्रेनिंग असते, जे हत्यार आपले खोलणं, जोडणं, फायरिंग कशी, हे ते सर्व शिकवलं जातं. आणि एक ड्रिल असते, डिसिप्लिन शिकवते. ड्रिल तर ते ड्रिल डिसिप्लिन शिकवते. आणि आपल्या सोल्जर एक तयार होण्यासाठी हे तिन्ही अंगातून ट्रेनिंग चालत असते. आणि एक आमचं मॅपिंग असतं, जे मॅप राईड करायचं ट्रेनिंग असतं, की आपण कुठल्या ठिकाणी आहोत, त्याची जी एक कंपास असते, त्या कंपासच्या सहाय्याने आपण कुठल्या व्हॅकन्सीवरती थांबलं हे आपल्याला एक नॉलेज असतं. ते एक ट्रेनिंग असते त्यात. तर ह्या 3-4 प्रकारच्या ट्रेनिंग आपल्याला देतात. आणि तिथून आपण बेसिक, जोपर्यंत सर्व टेस्ट पास होत नाही तोपर्यंत माणूस पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही फायरिंग आहे ना, तर फायरिंगमध्ये पण अव्वल दर्जाचा रिझल्ट आला पाहिजे, तरच तुम्ही पास आहेत. नाहीतर फेल जर झालं तरी पण आपल्याला 28 डेज सुट्टी जी मिळते बेसिक, ती नाही मिळत. मग ती टेस्ट पास केल्यानंतरच तुम्ही टेक्निकलमध्ये जाणार. पण मग ह्या सगळ्यांमध्ये 6 महिने कोणाचे क्रॉस होतात की सगळ्यांना 6 महिन्यामध्येच कंप्लीट करावं लागतं? 6 महिन्यातच कंप्लीट करावं लागतं. आणि ते होतही असेल. आणि होतंय. त्याच्यात एखादा कोणी जर फेल झाला तर तो काय होतं, त्याला सुट्टी नाही मिळत. आणि ते एका महिन्यात ते 2-3 बाऱ्या टेस्ट Cover देऊन करतो. त्याला होऊन जातं त्याचं. कारण त्याला ते कमजोर असेल तर त्याला ते रिपीट करून क्लिअर करतात. पण परफेक्ट करतात तरच ते पुढे जाऊ शकतो टेक्निकल. म्हणजे असं म्हणणं वावगं ठरणार नाही की आर्मीमधील जेवण बनवणाऱ्यापासून ते मेजरपर्यंत सगळ्यांना ही कॉमन बेसिक ट्रेनिंग कॉमन असते. बेसिक ट्रेनिंग म्हणजे आर्मीमध्ये असणारा कोणताही स्त्री अथवा पुरुष ते कोणत्याही वेळी युद्ध लढण्यासाठी सज्ज असतात, असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. बरोबर. तर या बेसिक ट्रेनिंग नंतर तुमचा पुढचा प्रवास कसा होता? बेसिक ट्रेनिंग नंतर जेव्हा सुट्टी काढून येतो, बेसिक संपले, आता घरी जाऊन एकदा भेट घेऊन आल्यानंतर 6 महिन्याच्या रिगरस ट्रेनिंग नंतर तुम्हाला एक सुट्टी मिळते. एक सुट्टी मिळते. ती साधारण आणि किती दिवसांची ती असते? 28 दिवस असते. 28 डेज फर्स्ट ट्रेनिंग झाल्यावरती प्रत्येक सोल्जरला मिळते ती. तोवर सोल्जरचं काही होत नाही, म्हणजे फक्त रिक्रूटच असतो. नंतर ते येतो. नंतर आपल्या ट्रेडप्रमाणे, जसं मी आता सांगितलं तुम्हाला, MT ड्रायव्हर, टेक्निकल म्हणजे SKT स्टोअर कीपर, आमच्याकडे अंग असतात, क्लरिकल, मग ते 3 अंगामध्ये, आणि ट्रेडमेन्स. तर ज्याच्या जो ट्रेड मिळाला आहे ना, त्यांच्यासाठी वेगवेगळी ट्रेनिंग परत चालू होते. तर वेगवेगळ्या आणि कंपनीत हे ठरवायचं कधी होतं? आधीच ठरवायचं होतं की आपण कशामध्ये व्हायचंय, कोणता ट्रेड आपल्याला घ्यायचा. बरोबर. हा, त्यानंतर 6 महिन्यांनी मग सगळी मुलं डिवाइड होतात. आणि मग ते आपल्या टायमानुसार, म्हणजे ती टेक्निकल जी ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंगला ते हे सुरू करतात. मग ते आम्हाला ते तर गाडीच्याच बारेमध्ये शिकवणार का, गाडी खराब झाल्यावर काय करायचं, त्याच्यात काय, किती इंजिन ऑइल काय. आणि गाड्या आमच्या SCमध्ये, मला एक सांगू इच्छितो, 2 व्हीलरपासून तर 32 व्हीलर टाटरापर्यंत एवढ्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये गाड्या आहेत. अच्छा, हे जी तुमची 6 महिन्याची ट्रेनिंग झाली ती भारतात कोणत्या लोकेशनला होते? भारतात माझ्या डिपार्टमेंटची बँगलोरला होते. म्हणजे पूर्ण 6 महिने बँगलोरला होतात. प्रत्येक डिपार्टमेंट सेनामध्ये असे भरपूर 22-23 अंग आहेत वेगवेगळे. जसं त्याच्यामध्ये 2-3 नाव तुम्हाला मी सांगू इच्छितो. जसं ML आहे, मराठा लाईफ इन्फंट्री आहे, महार रेजिमेंट आहे, पॅरा रेजिमेंट आहे, डोगरा आहे, सिखलाई आहे, सीख आहे, ऑर्डिनन्स आहे, सिग्नल आहे. म्हणजे असे खूप सारे अंग असतात ज्याचे कामं वाटून असतात फौजमध्ये. तुमच्या आणि डिव्हिजनचं नाव काय होतं? आमचं ASC सप्लाय. AS. आर्मी सप्लाय कोर.
टेक्निकल जे ट्रेनिंग आपली सुरू होते आणि ती पूर्ण ज्या ट्रेड तुम्हाला मिळणारे गाड्या आहेत, मला म्हणजे ड्रायव्हर आहे तर मला ड्रायव्हरप्रमाणे जी ट्रेनिंग असेल त्या सर्व ट्रेनिंग मला पास व्हायचे. बरोबर. त्याच्यात एक्झाम असतो हप्त्याला. हो. ते एक्झाम द्यायचे. त्याच्यात बी फेल पास असतं. हां. मग ज्यावेळेस आपण टेक्निकल ट्रेनिंग पूर्ण पास होतो आणि नंतर मग कसम परेड खाल्ली जाते. तर कसम परेडला जवळजवळ महिनाभर ड्रिल करावं लागते. म्हणजे एकदम स्ट्रिक्टली जसं तुम्ही टी व्हीवर बघतच असतात ना ड्रिल कशी असते, बरोबर. तशी 1 महिन्याची प्रॅक्टिस ती करायची आणि पासिंग आउट ड्रिल म्हणतात त्याला, म्हणजे कसम परेड ड्रिल. तर ती मोठा कार्यक्रम होतो आणि तिथे सर्वांना सन्मानाने बोलवलं जातं. लोकांचे आई-वडील येतात. पण आमचे तर लांब असल्यामुळं आम्ही नाही आणू शकलो आणि त्यावेळेची सिच्युएशन वेगळीच होती. पण हल्ली तसं बऱ्यापैकी छान होतं आणि म्हणजे मग आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं एक कॉन्व्होकेशन सेरेमनी एक असते. हां. कॉन्व्होकेशन म्हणजे त्यांचे पेरेंट्स, त्यांचे Parents, रिलेटिव्हज त्यांचे येतात आणि ते relative येतात सर्टिफिकेट आणि डिस्ट्रीब्युशन वगैरे होतं. बरोबर तसं medals तुमचं मिळतात. सेरेमनी होती. हां, मग तसं होतं ते आणि मग त्या टायमाचा थोडा वेगळा होता. पण हल्ली जरा चांगलेच कार्यक्रम होत आहेत ते. आमच्या टायमाला जरा काहीच नव्हतं. म्हणजे त्यावेळेस मोबाईल नेटकेस आले होते 2003ला. तर एवढं काही शूटिंग वगैरे काय ते आम्हाला काही मिळालीच नाही आणि झाली. तर ती जेव्हा सोल्जर बनतो म्हणजे कसम खातो तेव्हा तो पूर्ण परिपक्व सर्व गुण संपन्न झालेला असा तो सोल्जर तयार होतो आणि तो कसम घेतो भारताचं रक्षण करण्याची आणि तिथून पुढं त्याचा प्रवास एक ट्रेल सोल्जर म्हणून त्याच्या जीवनात तो सुरू करतो. मग तिथून त्याचा प्रवास होतो, युनिटमध्ये पोस्टिंग होते. आपल्या सेंटरमधून प्रत्येकाला आमचं कसं असतं सिंगल पोस्टिंग मूव्ह आहे. तर आमचे दुनियात जम्मू काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत युनिट्स आहेत आमच्या सप्लायचे आणि सगळीकडं आमचे बहादूर ड्रायव्हर आणि SKT हे सर्वांना पोस्टिंग होते. मग मला पहिली पोस्टिंग मिळाली तिथून बरेलीला. हे जी सुरुवातीची जी पोझिशन मिळते तुम्हाला त्या कॅडरला काय म्हणतो आपण? शिपाई म्हणतो. शिपाई म्हणतो. ज्यावेळेस शिपाई तेव्हाच तयार होतो म्हणजे सोल्जरच तयार होतो की कसम परेड झाल्यानंतर. तोपर्यंत रिक्रूट असतो. मग एकदा जर आपला शिपाई तयार झाला तर तो सर्व गुण संपन्न कोणत्याही ड्युटीत आणि कोणत्याही क्लायमेटमध्ये त्याला जाऊन तिथे फक्त सेट व्हायचे क्लायमेटने आणि बाकी तो लढायला कधी पण तयारच असतो. तर बरेलीपासून तुमची पहिली सुरुवात झाली. हां. बरेली जस्ट 6 माउंटेन ड्यू 506 SC बटालियन. ती माझ्यासाठी खूप जेव्हा मी बटालियनमध्ये गेलो त्यावेळेस फक्त ऐकलं होतं की माझ्या डिपार्टमेंट खूप साऱ्या गाड्या असतात, हे असतं, ते असतं आणि तिथे गेल्यानंतर नवीन अनुभव. गेल्या ते संध्याकाळी तर मी पोचलो. युनिटला गेलो, काहीच माहिती नाही लोकेशन कुठे आहे, काय कसं तरी एका बॅरिकमध्ये आम्हाला त्यांनी सोडलं बाबा इथं आणि लगेच ड्युटी लागली. ड्युटी जी होती ती जरा हार्डच होती. गेल्या 24 तासाची ड्युटी लागली क्वार्टर गार्ड म्हणून. तर ती ड्युटी केली. अक्षरशः म्हणजे मी तिथे गेल्या लगेच मला ते नॉर्थच गुम झाला. म्हणजे काहीच समजेना आणि खूप मोठं लोकेशन ते. इतकं मोठं लोकेशन ना, ते लोकेशन कमीत कमी नाही म्हणलं ना तर 60 एकरमध्ये असेल ते. एक बॅरेक तिकडं तर एक बॅरेक तिकडं आणि नंतर मी ती एम टी पाहिली, गॅरेज बघितलं तर कितक्या हजारो म्हणजे किती गाड्या होत्या तिथं ना अंदाज नाही. अरे बापरे, मी गाड्या बघून खुश झालो. आता मला गाडी चालवायला भेटेल आणि इंडियन आर्मीची गाडी चालवायला आता मला टायमिंग आहे. ट्रेनिंगमध्ये तर शिकवलंच होतं आम्हाला. ते ट्रेनिंगमध्ये तर सर्वच गाड्या आणि मला पहिलंच लहानपणी घरी आमच्या ट्रॅक्टर होता तर ते मी चालवून थोडंसं मला इंटरेस्ट होता आणि मी गेलो तिथे पाहिले ह्या गाड्या एवढ्या साऱ्या आणि खूप आनंद वाटला की आपण ह्या कामासाठी आलोय आज इंडियन आर्मीत तर ते काम आपल्याला मिळणार आहे. पण नवीन गेल्यानंतर थोडंसं कसं असतं लगेच कोण गाडीवर बसवत नाही आणि दुसरे कामं ॲडमचे कामं खूप करावं लागतात. मग ते ॲडमचे कामं करा, हे करा म्हणजे फौजचे भरपूर कामं असतात ते. साफसफाई से लेके सगळं म्हणजे ते युनिटला चमकून ठेवायचं असतं इन्स्पेक्शनसाठी. थोडक्यात एका ट्रेनीला जे कामं देतात ती आपण समजू शकतो. ते सर्व करावं लागतात आणि बऱ्यापैकी तिथं मित्र पण भेटून गेले. महाराष्ट्राचे भरपूर जवान भरती होऊन आलेले तर ते सवंगडी होते आमचे आणि आम्हाला आनंदही व्हायचा मराठी माणूस भेटला आपला, इकडला भेटला असं. तर तसा प्रवास तिथून माझा 6 माउंटेन ड्यूचा प्रवास. तिथून मग मला एक अजून अनुभव आला. तिथून 3 महिन्यासाठी आमची एक्सरसाइज जाते. ती जे.एंड.केला जाते. सोनामार्ग म्हणून एक एरिया आहे. सोनमार्ग. तर तिथे जे.एंड.केमध्ये पहिल्यांदा आम्हाला जावं लागलं कॉन्वॉयबरोबर. तेव्हा तर मी काही गाडी नाही चालवली कारण नवीन होते. तर नवीन मुलांना काय लगेच गाडी नको द्यायला असं सीओची ऑर्डर होती.
पण आम्ही गेलो तिकडे तिकडे ड्युट्या केल्या. तिथलं जरा क्लायमेट तेव्हा बर्फ संपलेला असायचा त्या ठिकाणाचा. तिथून मग 3 महिन्याची ती एक्सरसाइज ट्रेनिंग असते. कॉन्वॉय म्हणजे मिलिटरीच्या गाड्यांचा एकामागे ताफा, त्याला हा तुम्ही एकामागे convoy एक म्हणता. गाड्या चालतात, हजारो गाड्या. हजारो गाड्या. जेव्हा ती ड्यू माउंट होते ना, हजारो गाड्या चालतात. तुम्ही दोन म्हणजे हे नाही होऊ शकत की गाड्या संपतच नाही असं होतं. बघणारं सिव्हिलियन असं होतं. टाटा करतात बिचारे. म्हणजे आर्मीच्या गाड्या दिसताना जवान असते तर कौतुक असतं कौतुक सगळ्यांनाच. असतं आपल्या देशातल्या लोकांनाही तेवढंच की जेवढ्या जवानांना पण ते कौतुक वाटतं. खूप टाटा बी आम्हाला भेटलाय आणि आनंद वाटतो त्यावेळेस. एक सोल्जरला खूपच आनंद होतो की रिस्पेक्ट आणि प्रेम असतं. रिस्पेक्ट आणि जनतेचं. प्रेम आणि त्या भावना त्याचा एक सगळ्यांचा निचोड करून बऱ्यापैकी म्हणजे आनंद वाटतो. मग म्हणजे ही 3 महिन्याची एक एक्सरसाइज होती. हां, ती पहिली माझ्या जीवनाची एक्सरसाइज. पण तेव्हा मी जे एंड केलं थोडं बघितलं. थोडं का म्हणतो, कारण मला तिथे फक्त एक पॅरामीटरच्या आतच ड्युटी करायची होती. त्यामुळं मला काही जास्त बाहेरची दुनियादारी नव्हती दिसली माहिती. नाही. बरोबर. असं मग आम्ही गाड्यानेच गेलो आणि तिथं ते कॅम्प्स मिळाला. त्या कॅम्पमध्ये ड्युट्या द्यायच्या आणि तीच लाईफ होती आणि ते 3 महिने कसे तरी गेले. तिथून खाली आलं सुट्टी. मग त्याच युनिटमध्ये लग्न पण माझं झालं अरे वा. आणि 2 वर्षात आणि आमचं मेन म्हणजे 2-2 वर्षाला पोस्टिंग होती. अच्छा, म्हणजे 2 वर्षांनी तुमचं स्थलांतर होत होतं. दुसरीकडे परत असं. तर 6 माउंटेन ड्यूमध्ये जेव्हा सेकंड एक्सरसाइज केली, तर सेकंड एक्सरसाइज करताना मला म्हणजे व्हेकल देण्यात आली की बाबा आता गाड्या घ्या, माणसं नाही आहेत, तुम्ही चालवा. कशी चालवायची, कारण 100% गाड्या जाणार होत्या. जेव्हा 100% बारी येते जाण्याची युनिटची, तर तेव्हा व्हेकल चालवावं लागतात. म्हणजे ही पहिली वेळ होती जेव्हा तुम्हाला गाडी हाती मिळाली. पहिलीच वेळ होती की मोठी ड्युटी लांब जाण्यासाठी मला तिथल्या तिथं मी चालवलेले आतले आत म्हणा. जवळच्या कॅन्टमध्ये बरेली कॅन्ट खूप मोठा आहे. इंडियन आर्मीचे तिथे अंग्रेजांच्या टायमाचे पण मोठे मोठे ऑफिसर राहायचे. तर ते मोठा कॅम्प आहे त्या टायमात आणि खूप तिथं लोकल ड्युटी पण केली आहे. आणि त्यानंतर मग आमचं असं झालं की एक्सरसाइज आली सेकंड वर्षाची, कारण वर्षाला एक्सरसाइज येते. ती एक्सरसाइज आमची अल्मोडा, नैनिताल हे तुम्ही ऐकलं असेल गाव, आणि त्या ठिकाणी आम्हाला जावं लागलं. आणि पूर्ण पहाडी एरियामध्ये ती कॉन्वॉय पूर्ण जायची. कोणाची गाडी डिफेक्ट व्हायची आणि एक गाडी तर ब्रेक फेल होऊन खाली गेली पहाडीमध्ये. आता खूप ॲक्सिडेंट होता. नवीनच ड्रायव्हर होता, पण ते व्हायला नको होतं. ती गोष्ट तिथे घडली. म्हणजे एवढ्या दुर्गम भागामध्ये तुम्हाला प्रवास करावा लागतो. खूप दुर्गम, म्हणजे रोड एकदम अनकंजेस्टेड छोटा आणि व्हेकल्स मोठ्याल्या आर्मीच्या कसं तरी न्यायचं तिथं. आणि दिलेले ते GR एक युनिट होतं, त्या युनिट बरोबर होतं ती गाडीची हे झाली ती, आणि आमच्याच डिपार्टमेंटची होती. तर मग तिथून आम्ही गेलो एक्सरसाइजसाठी. तर आमच्याच युनिटचे नवीनवाले पोरं सर्व आमच्याच युनिटला घेऊन होते. कारण आमचं कसं असतं, मेन अंग असतं ना मोटर ट्रान्सफर. म्हणजे जेव्हा बी लढाई लागू, जेव्हा बी ट्रेनिंग होऊ, तेव्हा आमच्या मोटर ट्रान्सपोर्टचं काम काय असतं, आमच्याकडं खूप साऱ्या गाड्या असतात, थर्ड लाईन, सेकंड लाईन. तर ते युनिट आम्हाला ऑर्डर देतं की मग आमचं युनिट हलवण्यासाठी आम्हाला एवढ्या गाड्या लागतील, 10 गाड्या, 20 गाड्या. तर त्यांना ते प्रत्येक युनिटला गाड्या वाटून देतात आमच्या AC डिपार्टमेंट. मग सगळं जुने ड्रायव्हर तिकडे पाठवतात आणि नवीन ड्रायव्हर राहिलेले आपल्या युनिटला घेऊन मूव. आणि आपल्या युनिट फर्स्ट लाईनच्या गाड्या असतात, ज्या की असतील 40. त्या 40 गाड्या घेऊन मूव व्हायचं. आणि मग ती एक प्रसंग की फर्स्ट टाइम एवढं पहाडी एरियात जायचं आणि गाडी पण अशी म्हणजे चालवायला एवढा लोड पण फुल. आणि तो एक वेगळीच नवीन चित्र आम्ही डोळ्याने पाहत होतो. कारण समोर हे असे पहाडी इलाका, पूर्ण चढाई, डायरेक्ट उतराई आणि आपल्यासाठी खूप नवीन रस्ता. कारण कधी पण तुम्ही ते जाताना नैनिताल, अल्मोडा साईडला खूपच उत्तराखंडमध्ये असं तो पूर्ण पहाडी एरियाच आहे, कुठे काय असं प्लेन जादा नाही. मग कसे तरी ते घेऊन आम्ही ती एक्सरसाइज कंप्लीट केली. युनिटमध्ये ठीकठाक आलो. आणि बाकी बरं एक एक्सपिरियन्स असा आला की बाबा गाडी चालवायला ह्या पहाडी इलाक्यामध्ये भेटलं आहे आपल्याला. म्हणजे ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट होती. हिल ड्रायव्हिंग टेस्ट. तर हिल ड्रायव्हिंग ड्रायव्हर असल्या कारणामुळे हिल ड्रायव्हिंग टेस्ट बी मी पास झालो होतो त्या टायमाला. आणि मी पहिलाच होतो बॅचमध्ये की हिल ड्रायव्हिंग टेस्ट पहिल्याच याच्यात पास झालेलं, कारण मला सिव्हिलमध्ये थोडीशी गाडी चालवायला येत होती त्यामुळं असं. बरं, यानंतर मग पुढचा प्रवास कसा होता, तुमची दुसरी पोस्टिंग? यानंतर माझा 6 राष्ट्रीय रायफल म्हणजे RR
RRचं नाव ऐकलं तर चांगल्याला थरकाप येतो. तिथे जायचं म्हणजे फक्त मिल्टन आणि मिल्टन जिंदगी अशी, फक्त गोळ्या आणि मिल्टनचीच कंटिन्युअस जीवाला धोका जीवाला आहे. धोका. म्हणजे धोका म्हणजे कोणत्या गोळीवर कोणत्या सोल्जरचं नाव लिहिलं हे कोणी सांगू शकत नाही, असं ते RR आहे. आणि मला 6 RR मिळालं. 6 RR माझं होतं ते कुपवाडात ऐकला असेल, मिल्टन कुपवाडा. टेरेस एरिया होता तो. मिल्टन ट्रेनिंग एरिया पण घोषित होता, जे की 96 ते 2003-05 पर्यंत तो टेरेसचा मिल्टन एरिया होता. आणि त्या एरियामध्ये माझी पोस्टिंग आली. मला तर थोडं वेगळंच फिलिंग होत होती. आता ही आली तर लगेच आली राव, म्हणजे काहीतरी 2 वर्षातच लगेच काहीतरी आता मला अनुभव वेगळाच येईल असं मला वाटत होतं. आणि अक्षरशः म्हणजे माझं मनातून एवढी तयारी नव्हती की मी त्या 6 RR मध्ये जाईल. असं मला बी नव्हतं वाटलं की माझी डायरेक्ट असे RRला सेकंड पोस्टिंग होईल म्हणून. आणि ह्या पोस्टिंग आपण नाही ठरवू शकत, या वरतूनच ठरवून येतात. ते डायरेक्ट बँगलोर सेंटर मधूनच येतात आणि आम्हाला माहित बी नसतं कधी येणार काय, पण 2 वर्ष झाल्यानंतर येणारच ऑलमोस्ट हे बरोबर असतं. जसं 6 RR मध्ये गेलो तर त्यात जाण्याचे काय, पोचायलाच मला 4-5 दिवस लागले. कसे लागले तुम्ही म्हणता, इतका टाइम कसा लागला. तिथे पहिलं श्रीनगर ट्रान्झिट कॅम्प आहे, तिथे रिपोर्ट करा. नंतर ते हळूहळू तिथे ड्युट्या लावणार, 1 दिवस ठेवणार, परत त्याच्या पुढे श्रीनगरला तिथे थांबवणार. तर मग 4-5 दिवसानंतर तुम्ही 4-5 दिवसानंतर मी श्रीनगर टू माझ्या युनिटपर्यंत पोहोचलो. तिथं गेल्यानंतर पाहिलं रस्त्याने पूर्ण जंगलच, म्हणजे जिकडे बघावं तिकडे जंगल, झाडी आणि दुसरं काय, माणसं पण दिसत नव्हते. अशा ठिकाणी जाऊन मी गेलो. आणि तिथे उतरवल्यानंतर नेमकं डिसेंबरमध्ये माझी पोस्टिंग झाली. फुल बर्फ पडायला सुरुवात झाली आणि तो क्लायमेट मला काही सूट नाही झाला. गेल्या मी आजारी पडलो. माझा BP लो झाला. परत ते बर्फ कसं, एकदम बर्फात गेल्या माणसाला ते बर्फ लागल्यासारखं असं हे होतं, म्हणजे शरीर पूर्ण मला खाल्लं का उलटी व्हायची. म्हणजे कदाचित लाईफमध्ये पहिल्यांदाच एवढं एक्स्ट्रीम क्लायमेट तुम्ही अनुभवलं असेल. म्हणजे ते बर्फात गेल्यानंतर आणि तो थंडी इतकी ना, थंडीचं म्हणजे थोडंसं आपल्या महाराष्ट्रीय लोकांना फर्स्ट टाइम बर्फात जातो तेव्हा खूपच थंडी वाजते. तर मग गेलो तिथे सेट होण्यासाठी, तर काही सेटिंग नाही. परत तिथं गेल्या ट्रेनिंग असते, जी की ट्रेनिंग आपली खेरूमध्ये होते. म्हणजे तिथे मिल्टनची रोग कशी करायची, मिल्टन कसे मारायचे, मिल्टनबद्दल कसं वाचायचं, मिल्टन काय स्ट्रॅटेजी अपनावतात, तर आपण त्यांना फोडण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. तर ह्याची सर्व जे आहे ट्रेनिंग तिथे होती. मग ती ट्रेनिंग 1 महिन्याची असते, सर्व असतं त्याच्यामध्ये. मग ती कशी तरी त्या बर्फामध्ये मी ती ट्रेनिंग पास केली आणि माझ्या MT मध्ये आलो. MT म्हणजे तुमच्या युनिट? MT म्हणजे माझ्या युनिट नाही, 6 RR मध्ये एक ड्रायव्हरसाठी एक स्पेशल MT प्लॅटून असतो वेगळा. तर ते सर्व यंत्रणा तिथूनच हालते. तर त्या MT प्लॅटूनमध्ये माझी पोस्टिंग झाली. मग तिथे गेल्यावर थोडेसे आपले जीवाभावाचे साथी मिळतात, तोपर्यंत MT जाऊन देत नाही जो ट्रेनिंग करत नाही माणूस. आणि ड्युट्या कंटिन्यू रोज ड्युट्या असतात नाईटला, आणि दिवसा हे गाड्या घोड्यात इथं नंतरची गोष्ट. पहिलं गेल्या ट्रेनिंग दिवसा, रात्री नाईट ड्युटी. तर मग माझे ते ड्युटी लागली MT मध्ये. गेलो मग तिथे पहिल्यांदा गेल्या पण तिथं पण गाडी नाही देत, पहिल्यांदा हिल ड्रायव्हिंग टेस्ट पास करावं लागतं. मग ते कुपवाड्यामध्ये आमची बटालियन AC असते, तिथे सर्व आसपासचे जेवढे युनिट्स आहेत त्यांचे हिल ड्रायव्हिंग टेस्ट तिथं पास करण्यासाठी जावं लागतं 15 दिवस. आणि नेमकं मी तिथे जावं आणि मला माझ्या ओळखीचेच माणसं भेटावं त्या ट्रेनिंगमध्ये. तर मी गेलो. 6 RR मधून आम्ही 2 जण होतो. गेलो आम्ही तिथे ट्रेनिंगसाठी. बाबा सर ट्रेनिंगला आलोय असं. अरे बोला तू तर मेरे साथ रहा है. म्हणजे एक आम्हाला पण थोडं हे वाटलं, आपलेपणाची जरा जाण झाली. आणि ते म्हटले टेन्शन नको घेऊ, तुम्ही काय करा, सकाळी येत जा, संध्याकाळी जात जा, पण बाकीच्यांना तिथे स्टे करायला सांगत होते. मग मी म्हटलं बरं आहे, आपलं करून आपलं निघून जायचं इथे राहण्यापेक्षा, नाही का. आणि मग आमच्या त्या गाड्या असतात DR ड्युटी करणाऱ्या 3-4 व्हेकल्स असायच्या. त्या व्हेकल्स आम्हाला सोडायच्या, सकाळी जाताना घेऊन जायच्या. हे आमचं रोजचं रुटीन झालं. म्हणजे त्यांनी काय व्हायचं, आपल्याला यायला भेटायचं युनिटमध्ये ना. आणि मग त्यांनी गेले आणि टेस्ट पण आमची घेतली हिल ड्रायव्हिंगमध्ये. एक अशी पाडी होती, त्या पाडीवरती पूर्ण आमच्या ACच्या जेवढे बी आसपासचे युनिट आहेत RRचे सर्व आमचे ड्रायव्हर असतात, पण त्यांची टेस्ट तिथे घेतली जाते. मग तिथे आम्ही ते टेस्ट पास झालो. मग ते लायसन बनतं.
हिल ड्रायव्हिंग टेस्ट 5चं त्याला COचं आमच्या स्टाफ. मग आल्यानंतर आपण मग ते 6RRच्या गाड्यावरती बसायला लागलो आणि मग तिथून माझी ड्युटीची सुरुवात सुरू झाली. तर तिथे मी प्रामुख्याने रक्षक असते, कॅस्पर असते, जे की पूर्ण काचेचे असते. त्याला साईडने असं RD वगैरे ब्लास्टनी काय होत नाही. त्या गाड्या बुलेट प्रूफ म्हणू शकतो. बुलेट प्रूफ पूर्ण गाड्या, त्या गाड्या चालवायला. गाड्या 4x4 असतील आणि सर्व गाड्या 4x4. तिथे काय कामच नाही 2x वाल्या. ती काही पर्सनल व्हेकल बी असतात. ते काही कळावं नाही म्हणून अचानक मिल्टन एरियामध्ये जायचं असेल ना तर अशा खोट्या गाड्या पण न्याव्या लागतात. अनुभव कसा होता तुमचा या 6RR? जे तुम्ही सांगितलं की सगळ्यात खतरनाक अशी एक पोस्टिंग तुम्हाला मिळाली. मग ही जी 6RRची जी पोस्टिंग होती ना, माझ्यासाठी खूपच वेगळीच होती माझ्या जीवनासाठी. तर मी जेव्हा 29 जुलैला मी जेव्हा मला जेव्हा ड्युटी मिळाली की हे सुट्टी पार्टी जाणारे येणारे असतात ना, त्यांची ड्युटी मला मिळाली की यांना सोडायचं आणि तिकडून येताना घेऊन यायचं. अशी गाडी आमची चालायच्या 2 गाड्या, लगेज म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यामध्ये एकेका गाडीत 10-15 असेच माणसं न्यावं लागत. तर मी 29 जुलै 2007ची गोष्ट सांगतोय, जी की माझ्याबरोबर घडली. तर ती जी कहाणी म्हणजे ही जिंदगीभर मी कधी विसरू नाही शकणार अशी म्हणजे ती गोष्ट होती. जेव्हा मी इथून कानबाई चौकीवालपासून मार्च केली आणि कुपवाडा व्हाया श्रीनगरकडे कूच करत असताना अचानक जवळजवळ गाड्या 60 ते 70 गाड्या असतील एकामागे एक. आणि सर्व गाड्या काय नॉर्मल स्पीडला नाही, फुल 60-70च्या पुढंच. कारण कसं कोण पण कुठून फायरिंग होती म्हणून गाड्या स्पीडनीच असायच्या. हमेशा स्पीडचं लिमिट असायचं त्याला की 70च्या खाली घ्यायचं नाही, स्लो मुवमेंट नाही, म्हणजे टार्गेट हिट नाही झालं पाहिजे. तर गाड्या फुल स्पीडने होत्या आणि अचानकच असा RD ब्लास्टचा आवाज आला. असा थांब, इतका जोराचा आवाज आला की अंगावरती काटा येतो. आज बी तो आवाज ऐकला तर. आणि त्या आवाजाने सर्वांचे कान खुलले, काय झालं नेमकं. आणि त्याच्यात काही सेकंदातच धनाधन एकामेकाने ब्रेक मारायला चालू केली आणि तो ब्रेक मारता एकामेकाला गाड्या ठोकाठोकी. मागे पण माझी पण गाडी ठोकली पुढच्याला, त्याची पुढच्याला. म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये अचानक झाल्यावर सगळं घाबरतात आणि ते बसचे डायरेक्ट उडाली चिथड्या सगळ्या तिथे. आणि आम्हाला ते बघून पण नाही दिलं, म्हणजे बघायला ते तुम्ही थांबलं तर अजून काय पण होऊ शकतो. तर ते काही सेकंदात आणि काही मिनटं म्हणा तुम्ही, 7-10 मिनटात लय फटाफट ठोकाठोकी तर झाली, पण खाली उतरायचं नाही हे पण आम्हाला परमिशन नाही की खाली उतरले अजून कोणी फायरिंग केली तर जेवण अजून हे होतील. तर ह्या जी गोष्ट आहे ही खूप सिरियस होती. आणि त्या टायमाला असं हे झालं, काही सुचेना काय करावं. हे कोणत्या ठिकाणी झालं नेमकं? हे आपण कुपवाड्यामधून श्रीनगरला जाताना मध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आता पुलगामा. तर हे आत्ताचा अटॅक झाला, हे त्याच्या पहिले 2007ची गोष्ट आहे. ह्याच्यात म्हणजे सामसुमाच एरिया होता, असं सिटी काय नव्हती. एका गाडीमध्ये ब्लास्ट झाला. आणि तो RDX ब्लास्ट म्हणजे असा जमिनीत गाडलेला होता साईडला आणि ते तार कुठेतरी लांब त्याचे होते आणि ते गाडी आले टच केलं त्यांनी. त्यांना माहिती पडलं बस, आणि नेमकी बसला टार्गेट केलं त्यांनी. कारण बसमध्ये जवान होते, जवळजवळ मला वाटतं 26 जवान होते. त्या टायमाला आपल्या वसईचा एक मुलगा एक्सपायर झाला होता त्याच्यात, मुंबईचा आपल्या. आणि तो ब्लास्ट झाला त्यानंतर काहीच समजेना कोणाला काय, कोण गेले, कोण होतं त्याच्यात, काय होतं असं मुलं. आणि ती बस प्रवास कंटिन्यू ठेवावा लागला. प्रवास कंटिन्यू. आणि मेन सांगायचं म्हणजे ती माझ्या डिपार्टमेंटची गाडी होती, AC सप्लाय 528 बटालियनची गाडी होती सप्लायची. आणि जो ड्रायव्हर होता तो पण आमच्याच बॅचमेंट होता, म्हणजे आमच्याच बरोबरच परिचयाचे. आणि ती खूप गोष्ट वाईट झाली, भयानक. आणि तो जो ट्रम्प झाला ना, तर ते जिंदगीत मी कधी विसरू शकत नाही. पहिलाच इन्सिडेंट. आणि पहिलाच इन्सिडेंट. आणि पावसाचा टाइम म्हणजे 29 जुलैला होता. हलका फुलका ते भुरभुर बारिश सारखं होतं. तिथे काय लय मोठा पाऊस लय होत नाही, पण नॉर्मली असा.
त्याच्यामध्ये तो गोष्ट झाली आणि तिथून आम्हाला फटाफट गाड्या काढून दिल्या सगळ्यांनी. जे असतात आरोपीला क्लिअर ड्युटी वगैरे थांबवायचे नाही, शिट्ट्या मारून फटाफट गाड्या जाऊन द्या, कारण तुम्ही थांबल्या अजून काय होऊ शकतो. त्यामुळे ती गाडी तर झाली बिचारी. आम्ही नुसतं काही सेकंदासाठी वाटलं, आमची गाडीला माझ्या काच नव्हती, ती तुटून गेलेली. तरी पण आम्ही तशाच गाड्या, काही जणांच्या जवळजवळ 12-13 गाड्यांच्या काचा तुटलेल्या, कोणाचं ते डॅमेज, हे डॅमेज, म्हणजे असं सर्व झालं. पण काय बाकीच्यांना जास्त काय लागलं नाही, ते काचचं कायांना लागलं, कायांना छोटे मोठे दुखापत, बाकी काय दुसरी कॅज्युअलिटी नाही, फक्त ही आरडीने उडवलेलीच बस. हीच त्याच्यामधून पूर्णपणे बरबाद झाले आणि ते जवान सगळे शहीद झाले. मग तिथून आम्ही ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन रिपोर्ट केला श्रीनगर ट्रान्झिटमध्ये. तिथे जाऊन थांबल्यानंतर सगळ्या मागून खबर, त्यावेळेस काय असे न्यूज मोबाईल काही नव्हतं, त्यांनी एवढं सांगणे की बाबा असं असं झालंय त्या टायमाला. आजही तो दिवस एकदम नर्कसारखा दिवस होता आणि खूपच मनाला असा खराब वाटण्यासारखा. साधारण 18 वर्ष झाली या गोष्टीला, पण तुम्ही ज्या प्रकारे सांगताय ना, तर मला असं वाटतं अजून सुद्धा तो क्षण तुमच्या डोळ्यासमोर तरळतोय. अजून पण ती बस ते दिसताना तेवढीच झलक बघायला मिळाली फक्त त्याला क्रॉस करताना. म्हणजे एवढं ते एक वाईट क्षण होता तो, आणि देव करू कोणावर असं येऊ नये. त्यानंतर तुमचा पुढचा प्रवास कसा होता या RR मध्ये? अजूनही तुमचे काही चांगले वाईट अनुभव आहेत? नंतरची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे मिल्टेन हा बघायचा आपली एक आवड म्हणजे होती की बाबा मिल्टेन कसा असतो. त्याला म्हणजे फौजीला एक तर पहिल्यात मिल्टेन कधी दिसेना असं होतं, मी त्याला कधी शूट करेन असं एक फौजीला जज्बा असतो त्या राष्ट्रीय रायफलमध्ये गेल्यानंतर. आणि की मिल्टेन बघायचं आहे. आणि मिल्टेन ज्यावेळेस आमच्या इथे एक ऑपरेशन सुरू झालं, आणि ऑपरेशन सुरू झालं, मी तर त्या ऑपरेशनला नव्हतंच, पण माझी जी बटालियनची टीम होती तर त्यांनी ते ऑपरेशन केलेलं आणि जवळजवळ 6 मिल्टेन मारलेले. पण जे मिल्टेन मारले ना, त्यांना आणण्यासाठी ते कसं मारलं त्या एरियातून आपल्या युनिटला आणावं लागतं त्यांना, बॉड्या सगळ्या उचलून. तर ते बॉडी आणण्यासाठी माझी गाडी मला डिटेल मिळाली अक्षरशः. म्हणजे तुम्ही बघितलं अशी उंच पहाडासारखे माणसं, ते पाकिस्तानी मिल्टेन, एकदम त्यांचा ते पोशाख वेगळाच, हत्यारं बित्यारं सगळे ते, आणि त्या बॉड्यांना उचलून बांधला असंच काही नाही तरी टाकले असे, आणि घेऊन आलं आणि युनिटमध्ये आपल्या टाकले. आणि तेव्हा ते आम्ही पाहिलं की बाबा कसले मिल्टेन आहेत हे, की इतके डेंजर दिसतात ते. यांचं रुद्ररूपाने सगळं फायरिंग झालं, त्यांची पूर्ण बॉडी डिसमेज झालेली पूर्ण. ते जे मिल्टेन पाहण्याची जी इच्छा होती ना मला, तर ते मिल्टेन मला तिथे पाहायला फर्स्ट टाइम मिळाले की बाबा मारल्यावर हे असे मिल्टेन, त्यांच्या शरीर रचना अशी आहे, कसे असतात हे होतं. ते पहिल्यांदा मिल्टेन मी त्या 6RR मध्ये पाहिले, 6 मिल्टेन एकाच टायमाला. म्हणजे ती एक गोष्ट बघण्यासाठी म्हणजे खूप इच्छुक आहे. तेव्हा कसं मिल्टेन दिसत नाही, मारले नाही जात तोपर्यंत कसं आपल्याला एक अनुभव नाही. मग ते दिसले पहिल्यांदा, तोपर्यंत नुसतं रोजच कुठं ना कुठं काहीतरी ऐकण्यात यायचं, पण आपल्याला ते स्वतः दिसत नव्हते ना डोळ्यापुढे. जसं डोळ्यापुढे म्हणजे ते बघायला मिळाले तेव्हा कळालं किती हे कसे असतात, यांचं काय अवतार आहे. ही पोस्टिंग तुमची साधारण किती काळपर्यंत ही माझी जवळजवळ 28 महिन्याची होती. 28 महिन्यामध्ये म्हणजे 2.5 वर्ष. तर त्यानंतर अजून एक ॲक्सिडेंट त्या म्हणजे माझा अनुभव आला असा की मी नंतर CO गाडी चालवायचो. CO QRT क्विक रिॲक्शन टीम असते आमची बटालियनची, जी COची. त्याच्यात जीप असतात 2 जीप. CO म्हणजे कमांडिंग ऑफिसर, म्हणजे जो मेन ऑफिसर असतो त्याच्या गाडीवर होता. तर ते ऑफिसर नेटकस नवीन आला होता, त्याचं नाव नाही घेऊ शकत, पण तर ते नवीन आले आणि आम्ही तिथून त्यांना एका ठिकाणी, जे टितवाल नाव ऐकलं असेल, तंगधार, जे की चौकीवालपासून जवळजवळ असेल 40 किलोमीटरच्या आसपास, तिथे टितवाल नावाचं एक गाव आहे. म्हणजे ती बॉर्डर आहे आपली लास्ट. रावेरी नदी आहे माहिती आहे ना पाकिस्तान, आणि त्याच्या पलीकडं मुझफ्फराबाद पाकिस्तानचं शहर आहे डायरेक्ट तिकडे, आणि आपल्या ह्या साईडने ती नदी जाते, आणि त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. म्हणजे एका नदीने 2 देशांना फक्त सेपरेट केलेलं आहे. त्यांचे पोस्ट तिकडे आणि आपली पोस्ट तिकडे. तर मी माझ्या 6RR COला घेऊन जात असताना की तंगधार चौकीवाल वरून आपल्याला टितवालला जायचं होतं. हे तंगधार म्हणून मिलिटन्सी एरिया होता खूप, आणि त्या साईडला जायचं आम्हाला, पण
थोडं टेन्शन जास्त आयला येते. कुठे जायचंय. सीओ घेऊन गेलं म्हणजे सीओला जास्त टार्गेट असायचं मिलिटरी म्हणजे लोकांकडून, त्याच्या जीवाला जास्त जास्त धोका धोका होता. होता. हो. बरोबर. तर त्यामुळं आम्हाला भीतीत असतेच, कारण QRT गाडी चालवायची म्हणजे थोडंसं फास्ट, आणि गाडी काय 70च्या 80च्या खाली नाही. बरोबर. जेव्हा ऑफिसर असतो तेव्हा गाडी खूप फास्ट असते. म्हणजे नॉर्मल वेळेपेक्षा Normal खूप वेळ. जास्त हा. अलर्ट तुम्हाला आणि राहायला कितीही रस्ता खराब असला ना तरी थांबवायची नाही ती गाडी. म्हणजे त्या रस्त्यात प्रवास अवघड चालू मध्ये राहिला पाहिजे. फुल पळवायची. आणि ते करत असताना मला तंगधारच्या पाडीवरती, जसं इकडून पाडी चढली, मोठी पाडी होती, त्या पाडीच्या टॉपला गेलो, टॉपवरून खाली उतरायला लागलो आणि माझ्या जीपचा ब्रेक फेल झाला. बापरे. ते क्षण आठवला तरी मला म्हणजे मरणातूनच वाचल्यासारखं वाटत. आणि माझ्यासमोर एवढी टीम पण होती, QRT वाले होते. तो कॉन्वे होता म्हणजे तुमच्या पुढे मागे दोन्हीकडे गाड्या असणार. त्या आमच्या 4च गाड्या होत्या सीओच्या. आणि सीओ तुमच्याच गाडीत होते? नाही, माझ्या मागच्या गाडीत मागच्या होता, गाडीत मी होते. पुढे होतो, फ्रंट लिडिंग करीत होतो मी माझी जीप घेऊन. तर ते जीप चालवत असताना अचानक, म्हणजे आता कसं तिकडल्या क्लायमेटनी ना बुश असतात, त्या किट असते ना, ती किट माझी खराब झाली आणि ब्रेक फेल झाला पूर्णपणे. आणि गाडी स्पीडमध्ये, ब्रेक फेल झाल्यानंतर मला जसं कळालं की अरे हे तर ब्रेक पूर्ण लागतच नाही, तर माझे तर म्हणजे भीती वाटणं स्वाभाविक हे झालं. आणि मग मी कसं करून ब्रेक नाहीये तर मी त्याला रेस करून छोट्या गिअरवर आणलं 1 नंबर. पण गाडी स्पीड वारंगात, त्याला फुल स्पीड होती आणि वारंगात 1 नंबर फुल रेस व्हायची ऑटोमॅटिकली. गाडीला काही करू शकत नव्हतं. मग आता काय करायचं, आता पुढून गाड्या यायला लागल्यात आणि छोटा रोड होता, ज्यादा काय असे मोठे आता हायवे तसे नाही, असे सिंगल रोड, त्याच्यातच ऍडजस्टमेंट करायचं, पुढून गाडी आली इकडे तिकडे होऊन. तर ती एक अनुभव इतका डेंजर की आता काय करायचं. मला सुटाना माझ्या संग एक सरदार होता. सरदार बोला, डर मत, मैं दौड़ के उतरता हूँ, म्हणजे चक दे फड्डे करता हूँ, तू रुक, मतलब त्यांचं असंच असतं एक बोलण्याचं. पण आमचे तर पूर्णपणे त्याने उतरला आणि पळू ते आमच्याकडे असतं, ते गाडीमध्ये ठेवलेले, ते सिस्टमच घेऊन उतरलात. ते उठकावणं लावायचं, म्हणजे गाडी थांबवण्यासाठी ते लावायचं. तर त्याने घेतलं आणि ते लावलं, पण त्याच्यावर जम्प झाली फर्स्ट टाइम, थोडा स्पीड कमी झाला. त्यानंतर सेकंड आली, पूर्ण परत टाटा सुमो आली. जशी ती सुमो आली, आता काय मला वाटलं ठोकणारच बाबा, पण त्या नशीब त्या टाटा सुमोला कळालं की याचं काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याने थोडी साईड घेतली आणि आम्ही त्याला थोडंसं घासून गेलो, थोडंसं हलकं. आणि मग पुढे जाऊन मी काय केलं, राईट साईडला पूर्ण टर्न मारून पाडीला ती गाडी ठोकून दिली. तर तेव्हा ती गाडी थांबली. तर सीओला काय माहिती, सीओला नंतर कळायला लागलं हा याने गाडी अशी साईडला गेली, ती सरदारनी जम्प केली. मग ती जरा इन्स्टेशन सीओने पाहिलं, लगेच सीओ, आणि जसं गाडी मारली गाडी का लगेच ते सीओ पण आले मागून. काय झालं काय म्हणलं, ब्रेक फेल झाला सर. तर ते म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग आमच्याकडे कसं असतं, काय पण गाडीचं ॲक्सिडेंट हो, काय खराब हो, ते लगेच ते सिस्टम रिपेअर करणारा माणूस पण बरोबर असतं सीओच्या. ते लगेच आलं, त्यांनी ते बघितलं, ते किट गेलेली होती, त्यांनी ती दुसरी किट टाकली, पण एवढी सक्सेस नाही झाली. पण त्याच्यावरती थोड्या वेळाने ते रिपेअरिंग करायला घेतली आणि ती थोडी केली त्यांनी तात्पुरती का होईना. मग तिथून आम्ही याला तंगधार याच्यामध्ये पोहोचलो, बेस कॅम्पमध्ये. तिथे खूप मोठा आर्मीचा बेस कॅम्प आहे तंगधारला. तर तिथे मग आम्ही जाऊन स्टे केला रात्रीचा. मग ती जीप पण नीट केली आणि मग दुसऱ्या दिवशी टितवाल बॉर्डर, जे की मी तुम्हाला बोललो टितवालला जायचं आहे, तिथे ते बघायला आम्हाला की पाकिस्तानच्या समोरून ती पोस्ट आणि आपली इकडनं इंडियन आर्मी. त्याच्या तिथे त्या टायमाला आपले पंतप्रधान देशाचे मनमोहन सिंगजी ते येऊन गेले होते नेटकेच त्या टायमाला तिथे. आणि तिथे खूप सारं म्हणजे ते बघण्यासाठी तिथं एक म्युझियम टाईप पण आहे आतमध्ये आपल्या देशाचं. ते बरेच पर्यटक पण जातात ह्या साईडला बघण्यासाठी. पण पूर्ण हे एरिया आहे, पूर्ण बॅटल एरिया आहे, म्हणजे तिथे जास्त काही सेफ नाही कोणाला, जास्त वेळ थांबायला नाही. ते पण फक्त आर्मी ऑफिसरच येऊन बघू शकतात, सिव्हिलियन लोकांना नाही तिथे परमिशन. आणि ते आर्मी ऑफिसर का बघायला येतात की बाबा मुझफ्फराबाद त्यांची सिटी आहे पाकिस्तानची पलीकडून, एवढ्या सिटीच्या जवळ आणि आपल्या साईडला असं आहे सिस्टम. आणि तिथे जुन्या काळातला एक पूल पण बनलेला आहे, त्या पुलावरून काही येणं गेणं नाही, म्हणजे येणं जाणं बंद, पूर्ण जाळीचे तारा टाकलेल्या आहेत. म्हणजे ते पण बघायला आम्हाला मिळालं ना, ती एक आमच्यासाठी मोठी प्रेरणादायक गोष्ट होती की अरे हे बॉर्डरवर असं आहे. लोक बोलतात ना, एवढं सर्व काय असून मिलिटन्स येतात कसे आपल्याकडे, कसे येतात, काय होतं. तर आपल्या
जेवढे बी बॉर्डर आहेत पूर्ण काय सील नाहीत, म्हणजे पूर्ण काय फेन्सिंग नाहीत. नाहीये. तिथे काही ठिकाणी नदी आहे, काही ठिकाणी पहाडी आहे, काही ठिकाणी जंगल आहे, जिथं की काही आपण असं फेन्सिंग बनवू नाही शकत. अशी क्लायमेट असल्यामुळं काही ठिकाणी ते लोक पार होतात, बायपास होतात आणि तिथले लोकल लोक त्यांना सपोर्ट करतात. त्यामुळं म्हणजे आपल्या साईडच्या गावातली पण आणि त्यांची तर गरज असणार, पण आपल्या साईडचे लोक पण त्यांना सपोर्ट. हा, म्हणजे आपल्या जे जम्मू सीमेनजीक जे आहेत सीमेनजीकले ते लोक एक त्यांना मदत करत राहतात आणि त्यामुळे ते आलेगा लपून ठेवतात, काय कळत नाही ना. बरोबर. जोपर्यंत आपल्या गावात समजा पूर्ण गाव आपलं आहे आणि जेव्हा बाहेरचं कोणी आलं लगेच आपण 2 मिनिटात खबर देऊ, तिथे कोणी कोणाला सांगत नाही. यामुळे इन्सिडेंट खूप जास्त. त्यामुळे ते मिलिटरी येतात तिथे 6-6 महिने वाट बघतात ते फायरिंग करण्याची. 8-8 महिने थांबून खाऊन पिऊन त्यांना तिथे फुकट त्यांचं सगळे व्यवस्था तिकडे होते, स्वतःचं घर असल्यासारखंच तिकडे वावरतात ते एकदम. आणि त्यांना एकदम मदत होती जसं काय त्यांचंच घर आहे. ते सांगणार बी आमचंच हे भाऊ हे ते, आणि कळणार बी नाही. कारण कसं त्या गावात फक्त नदी क्रॉस आहे, तिकडल्याने इकडल्यांचं शरीरमान राहणीमान जवळजवळ सेम येतं आणि आपण बी गॅच नाही करू शकत फौजी. आणि आपल्याला कधी फायर करायची ऑर्डर आहे, जर तुमच्याकडे हत्यार दिसेल तरच मला फायर करायची ऑर्डर आहे. तुमच्याकडे काय नाही दिसेल, तुम्ही मिलिटरी जरी असेल तरी मी फायर नाही करू शकत. म्हणजे याला सद्भावना म्हणतात. तिथं असं होतं. ह्या 2-2.5 वर्षामध्ये हे 1-2 तुमचे सगळ्यात जास्त वाईट असे अनुभव होते, हे 2 आणि कंडिशन्स होते. हो. आणि अजून एक माझ्या बरोबर इन्सिडेंट असा होता की माझी पूर्ण ही टाइम संपलेला RRचा. आता माझा रिलिव्हर पण आलेला आणि मला जायचंय 2-4 दिवसात. त्याची ट्रेनिंगला तो गेला होता. ट्रेनिंग करून आल्यावर का मी आपला म्हणजे सुट्टीवर जाणार होते. नाही, मी पोस्टिंग आउट होणार होतो. मध्ये ब्रेक असेल आणि मग दुसरी पोस्टिंग असेल. हा, मग मी जाणार होतो की आता माझी तर पोस्टिंग आलीच होती 501 पटियालाला. पण मला जोपर्यंत हा मुलगा ट्रेनिंग करून येत नाही माझ्या जागेवर तोपर्यंत शक्य नव्हतं. बरोबर. मग झालं काय, रात्रीची वेळ, रात्रीचे 1-1:30 वाजले असतील आणि मला जायला एक 5-7 दिवसच बाकी होते. आणि जेव्हा आपला रिलिव्हर येतो ना, तेव्हा त्या टायमाला बाहेर तुम्हाला ड्युटीला नाही पाठवत. लास्टचे 15-20 दिवस आतली आताच कॅम्पमध्ये ड्युटी. कारण आता रिलिव्हर आला, याला नको बाहेर, म्हणजे जायला याला आता तयार होईल तो. कारण तिथं कधी पण काही पण होऊ शकतो ह्याची गोष्ट होती. आपल्या जीवाला खूप धोका. तर मग रात्रीची 1 आली आणि ते खुरमूर नावाचं जंगल, कुपवाड्यामध्ये ऐकलं असेल तुम्ही. खुरमूर नावाचा सर्वात मोठा मिलिटरी टेररिस्ट एरियाचा तो कॅम्प होता. आणि त्या कॅम्पमधून खबर मिळते की मिलिटरी तिकडे आहेत आणि पूर्णपणे सर्च कॉर्डिनेट आणि हे करायचं होतं. पूर्ण जंगलला सर्च करायचं होतं आणि कॉर्डिनेट पण करायचं होतं की जंगलला पूर्ण 4ही बाजूने वेढा द्यायचा होता. तर 3 RR लागलेल्या, 21 RR, 6 RR आणि 30 RR, अशा 3 RR मिळून एकत्र ऑपरेशन. आणि 33 RR अशा 4 RR होत्या. 4ही बाजूने ते डिप्लायच आहेत आजूबाजूला कंपन्या. मग 4ही RRचे सर्व फौजी मिळून ते पूर्ण त्या RRला घेरलंय, 4ही म्हणजे त्या पूर्ण जंगलला. आणि सर्चिंग चालू झाली आणि काय टीम्स आतमध्ये घुसल्या, जे QRT जे रिॲक्शन टीम होत्या त्या सर्व आत घुसल्याने आम्हाला ती ड्युटी करायला मिळाली की रात्रीचे 1 वाजता उठून आपलं सर्व इक्विपमेंट घेऊन आपल्याला जायचंय. आणि त्यावेळेस तर माझं नॉर्थच गुम झाला. म्हणजे असं वाटलं हे तर काय रात्री झोपेतून उठवलं आणि डायरेक्ट सांगतायत की जायचंय, हत्यारांना आपले ग्रेनेड वगैरे घेऊन या. अचानक तुम्हाला ड्युटीवर पाठवलं. मग रात्री मग आम्ही गेलो आणि सर्वांनाच पाठवलं. हे की नाही की मलाच, माझे जे बाकी साथी होते कोण नाही, एकच ड्युटीवर राहणार आणि बाकी सगळ्यांनी जायचंय कारण वरून ऑर्डर आहे. तर मग सर्वजण निघले आम्ही. आणि ती रात्रीची वेळ, मला तर काही रस्ता माहित नाही, पैदल ते जे लोक रोज जायचे त्यांच्या मागं ते असं जायचं. आणि अशी लाईन लागत गेली एका मागे एक. आणि रात्रीचं ते बर्फ वरून पडत होता. म्हणजे माझी ती वेळ सांगतो तुम्हाला फरवरीची होती. फरवरी फर्स्ट वीकमध्ये मला पूर्ण दिवस झालेले. आणि ते फरवरी काहीतरी 7-8-9 तारीख असेल काहीतरी, आता ते एक्झॅक्ट तारीख आठवना. मग त्या बर्फवरून पडतोय, हत्यार आपलं ॲम्युनिशन सगळं, कोट वगैरे जॅकेट घालून आणि त्या याला मार्चिंग. आणि आम्हाला ड्राय राशन देतात ते खाण्यासाठी,
म्हणजे तेच. ड्युटी आणि किती वेळ चालेल ते माहित नाही, खाऊन, म्हणून हा. थोडस ड्राय स्नॅक्स वगैरे बरोबर घेऊन स्नॅक्स जायचं. आणि पाणी असतं ते. आणि मग आम्ही गेलो, आम्हाला काहीच माहित नाही कुठून कुठं आलोय आणि रिटर्न कुठून जायचं हे काहीच नाही. कारण ज्यांनी आम्हाला तिथे नेऊन बसवलं, म्हणजे त्यांच्या मागे जाऊन जाऊन बाकीचे जे रोजचे असतात ते. आणि मग तिथे जाऊन आम्हाला डिप्लाय केलं, एका ठिकाणी पोस्ट दिली. रात्रीच्या आम्ही तिथे पोचलो, पहाटेचे 4:30 वाजले पाय पाय जायला त्या जिथे आम्हाला आणि नंतर मग कळालं की आपण आलोय कुठे, मग खुरमोर जंगलमध्ये याच्यासाठी आलो. मिल्टेने आत रात्रभर गोळ्याचा आवाज, अशा छी अशा गोळ्यांचा आवाज यायचा. आणि काय होते, आणि वरून ते तुम्ही पाहिलं असेल, एक आमच्याकडे हे असतं लाईट येण्यासाठी, वर ते उडवतात आणि मग ते लाईट टाईप असतं ते, आणि ते लाईट ठेवतं 30 सेकंद आणि त्याच्यात ते तेव्हाच लगेच पोझिशन घेऊन रेडी राहायचं आणि शूट मारायचं आतंकवादीला. ते पण चालू म्हणजे आतंकवादी शोधण्यासाठी उजेड करतो आपण, उजेड करतो आणि त्यांना बघायचं ना, आपल्या त्या टार्गेटवर लाईटमध्ये त्याचा द्यायचं, निशाणा उडवायचं. साधायचा. कारण त्यांना माहित नसतं लाईट येणार आहे ना, आपल्याला माहिती असतं. मग आपण त्या पद्धतीने अलर्ट राहायचं, स्वतःच वाचून आणि दुश्मनला बघायचं आणि शूट करण्यासाठी ते तयारी करायची. असं एक त्याचं हे होतं. आणि मग ती रात्र कशी तरी गेली. परत दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवस गेला. तुम्ही तिकडेच होता? हा, तिकडेच होतो. आम्हाला काय नाही, तिथेच त्यांनी सांगितलं होतं तुम्ही 2 बॉडी आणि एक वायरलेस होता, त्याच्यावर काय प्रॉब्लेम असेल ते ऐकायचं, फक्त बोलायचं काय नाही. जर तुमच्या साईडला कोणी आलं आतंकवादी या बाहेर निघायला लागला तर त्याला शूट करायचं आणि आम्हाला कळवायचं, असं आम्हाला ऑर्डर होती. बाकी काय करायचं नाही, हलायचं नाही जागेवर, पण पूर्ण जागा राहायचं, झोपू बी शकत नाही बर्फात, आणि लेटिंग पोझिशन वरती राहायचं बर्फामध्ये, झोपून राहायचं. हा, कारण उभं राहिलं तर कधी शूट होईल गोळी, आपल्याला ते सांगता येणार नाही. आणि गपचिप झोपून इकडे बघायचं तिकडे बघायचं, आणि हळूहळू दोघांच्या चुपचाप छोट्या छोट्या वर्डवर बोलायचं, जादा बोलायचं नाही. आणि वायरलेसचा तो आवाज होता तो पण एकदम लो फ्रिक्वेन्सी होता, फक्त आपल्याला कळन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते ऑपरेशन रात्री 9 वाजता की क्लोज झालं म्हणून डिक्लेरेशन आली. आणि मग आम्हाला यायला तरी ते 12 वाजले. दुसऱ्या साधारण 24 तासाचं हे सगळं ऑपरेशन होतं. 24 तासाच्या वर गेलं. आणि मग त्या ऑपरेशन मध्ये म्हणजे अनुभव असा आला की बाबा, कोणत्या गोळी कोणाचं नाव लिहिलं हे मी सांगू शकत नाही आज. मला ती खंत की बाबा काय होते, मी जातोय की नाही ठीकठाक घरी. म्हणजे ती शेवटची ड्युटी आणि अशी ओपन मध्ये आली माझ्या समोर. बाकी तुम्ही रिलिव्हिंग होत असताना तो एक माझ्या जीवनाचा म्हणजे खूपच भयानक क्षणच होता. कारण मला वाटलं आता काही वाचत नाही काय ना मी, म्हणजे असं की एवढ्या गोळ्या बरसत्यात, म्हणजे आपलं काहीतरी कार्यक्रम होईल काय ना, मला तर असंच वाटायचं त्यावेळेस. सुदैवाने काही झालं नाही आणि मी तिथून ठीकठाक परत आपल्या युनिटमध्ये आलो. सर, तुमची आर्मीमध्ये किती वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली आतापर्यंत? मी 17 वर्ष सर्व्हिस पूर्ण केली. अच्छा, मग या 17 वर्षांमध्ये पूर्ण भारतभर तुमचं फिरणं झालं असेल? हो, बऱ्यापैकी. म्हणजे आता माझ्याबद्दल मी सांगतो, मी बँगलोरपासून सुरुवात केली. उत्तर प्रदेश माझं फर्स्ट युनिट, 6 RR J&K सेकंड, पटियालामध्ये राहिलो मी पंजाबमध्ये. त्यानंतर मी तिथून नागालँडला गेलो. नागालँड एक माझ्या जीवनाची एक वेगळीच हे होती. नागालँडनंतर मी बँगलोरला गेलो आणि बँगलोरवरून लेह आणि लेहवरून मेरठ, उत्तर प्रदेश. तेवढे राज्य फिरलं. पण त्याच्यात इनिशियल म्हणजे मी राजस्थान, जयपूर इथे पण ड्युटी केली 5-6 महिन्यासाठी, जे की नॉर्मल टेम्पररी ड्युटी असते, TD म्हणतो. असे मला 7-8 राज्याचे मला म्हणजे अनुभव, बऱ्यापैकी चांगलं बऱ्यापैकी फिरणं तर झालं, अनुभव आले मला. कन्याकुमारीपासून तर जम्मूपर्यंत असे माणसं भेटले, म्हणजे असे फौजी भेटले, असे वेगवेगळं कल्चर मला आजमायला भेटलं. आर्मीमध्ये हीच तर खासियत, सगळे वेगवेगळ्या कल्चरचे माणसं, वेगवेगळे सण, वेगवेगळ्या लोकांशी राहायला मिळालं, ही सगळ्यात माझ्या जीवनाची मोठी गोष्ट आहे. आणि हे मला मोटिवेशन मिळतं माझ्या जीवनासाठी. असं आर्मीमध्ये राहण्याची, खाण्याची सोय कशी असते? आर्मीमध्ये बघा, पहिलं आमच्या टायमाला थोडंसं असायचं, थोडंसं क्वालिटी वगैरे. पण आजच्या डेटमध्ये जसं सरकार बदलले, नवीन युग पुढे आले आणि त्या टायमानंतर जेवणाचं स्टँडर्ड एकदम अप झालं आहे.
म्हणजे जे पहिलं नॉर्मल म्हणजे थोडक्यात कधी-कधी सांगायचं तर बॉईल करूनच खायचं अशी सिस्टम होती. पण आजच्या डेटमध्ये तुम्हाला सर्व काही चांगलं मिळतंय. राशन आहे, मसाले, कॅन्डिडेट सर्व काही फौजसाठी एकदम चांगल्या प्रकारे मिळतात. आणि आजचा जो सोल्जर आहे, आज कोणी म्हणू नाही शकत की जेवण खराब आहे. मी मी पण सांगेल गर्वाने की इंडियन आर्मी द बेस्ट आणि इंडियन आर्मीचं जेवण ते पण सैनिकासाठी बेस्ट आहे. असं. आणि तुम्हाला फॅमिली घेऊन राहण्याचे कुठे चान्स मिळाला की तुम्ही पूर्ण एकटेच राहिले या नाही टेन्युअरमध्ये? ते चान्स माझ्या जीवनात नाही आला कारण माय फॅमिली इज वर्किंग. तर मी पण कधी अशा बरोबर नाही कोणत्या नेलं. पर्टिक्युलर पोस्ट असतात की जिथे तुम्हाला फॅमिली न्यायला अलाउड असतं? हो. बॉर्डरवर नसेलच अलाउ असंही असेल? बॉर्डरवरती कुठे अलाउड नाही आहे. फक्त उधमपूरपर्यंत आहे. तिथपर्यंत क्वार्टर्स वगैरे असतात. तिथे फॅमिली आपण ठेवू शकतो आणि पीस स्टेशनचे जेवढे युनिट आहेत सगळीकडे अवेलेबल आहेत क्वार्टर्स. ज्यांना गरज आहे ते येऊन आपले क्वार्टर घेतात आणि फॅमिलीला घेऊन बरोबर राहतात. पीस स्टेशनला त्याच 2 कामासाठी येतो आपण. जेव्हा झेंडकेत असतो तेव्हा आपल्याला लढाई अँड फायटिंग आणि हेच करायचं आहे. पण ज्या टायमाला आपण पीस स्टेशनला येतो त्या टायमाला सोल्जरसाठी काय असतं त्या छावणीमध्ये फॅमिली ठेवू शकतो, ट्रेनिंग घेऊ शकतो, नवीन-नवीन ॲक्टिव्हिटी शिकू शकतो आणि सज्ज होत राहणं आणि आपल्या परिवारासंग राहणे आणि आपल्या युनिटबरोबर राहणं हे त्याचं काम असतं पीस स्टेशनला. म्हणजे एक छोटासा ब्रेक एक काइंड ऑफ म्हणू शकतो आपण पीस स्टेशन हां, म्हणजे. पीस स्टेशन थोडंसं म्हणजे एक ब्रेक रिफ्रेश फक्त होण्यासाठी. गोळी तिथं चालणार नाही हां. याची एक बाकी तुमचे थोडीशी बस. दररोजचे जे बाकी जे रीतिरिवाज पीटी चालूच पिरियड आहे राहणार. आणि आर्मीमध्ये एक अजून सांगू इच्छितो, आर्मीची जी सकाळची पीटी असते ना, ती फक्त आपल्यासाठी असते. पीटी पिरियड म्हणजे जेव्हा तुम्ही रनिंग करणार सकाळी फिजिकल तुमचं फिट राहणार, तुम्ही स्वस्थ राहणार, तंदुरुस्त राहणार. हे एक आपल्याला जीवन तुम्ही आता इथे मुंबईमध्ये राहता, तुम्ही जाता का रोज? नाही जात. नाही जात. पण फौज अनुशासनमधून करते, पण हे आपल्यासाठी फायदेशीर गोष्ट फायदेशीर आहे. असतं. आपण हमेशा ट्रेल राहतो, आपण हमेशा फिट राहतो. काही शारीरिकदृष्ट्या असे fit राहतो. आजार आपल्या जवळ येत नाही. कारण रोजच पीटी करणारे आपण, रोजच बरोबर. पळणारे आणि असं मोटिव्हेशन ती फौज लोकांना काय यांना असं वाटतं की यार काय रोज-रोज पळा. पण कसं असतं जीवनाची ती जवानी आहे ना, तोपर्यंत हे छान वाटतं हो. बरोबर. एक वय असं उतारवय. 40च्या 45च्या नंतर गेलं ना, तर रोज-रोज पळून-पळून बरोबर. हां. घुटणे बोलतील. दुखतं. पण मग आता त्या गोष्टी कुठेतरी कमी-कमी व्हायला हव्यात असं वाटतं मला. आणि सुट्टीचा पॅटर्न कसा असतो आर्मीमध्ये? सुट्टी बघा वर्षातून 3 महिने असते. त्याला आमच्याकडं 2 डिव्हिडेशनमध्ये केली जाते. एक तर 60 दिवस ए-एल असते ॲन्युअल लीव्ह आणि एक सी-एल असते 1 महिन्याची ती कॅज्युअल लीव्ह बोलतात. असं. काही मित्रांना तर म्हणजे इन्फंट्रीमध्ये तर सुट्टी सी-एल मिळत बी नाही. आज बी अशी पोझिशन आहे 20 दिवस जा, 15 दिवस जा म्हणजे सिच्युएशन आहे माणसं कमी आणि आजची डेट म्हणजे माणसं कमी-कमी होत चाललेत. आर्मीमध्ये ज्याप्रमाणे पहिल्या भरती व्हायच्या त्या आता नाही होऊ राहिल्या. जेवणांची खूप कमतरता आहे प्रत्येक युनिटमध्ये आणि त्यामुळं एकामेकावर लोड येतो. तर जे माझे मित्र राहिले तिथे, मी तर आलो 17 वर्षात करून ते आता माझे माझे आता मला सांगायला आनंद होते माझे बॅचमेटचे आत्ताच नायक सुभेदार बनलेत. एक-एक स्टार लागला त्यांना खांद्यावर आणि मलाही गर्व वाटतो की त्या मित्रांनी कॉल केला. मग की पुढचा बाबा प्रश्न असं माझा हाच होता की प्रमोशन किंवा बढती कशी हां. मिळते आर्मीमध्ये? आता कसं आहे पहिलं जुन्या टायमाला आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस प्रमोशन थोडं स्लो होतं. पण मध्ये 1 रँक 1 पेन्शन आणि हे जे चेंजमेंट केलं ना याने 8-8 वर्षाला रँक दिलाय. म्हणजे 8 वर्ष झालं नायक बनणार, पुढचे 8 वर्ष झालं हवालदार बनणार, त्याच्या पुढचे 8 वर्ष झाले की सुभेदार नायक सुभेदार बनणार. परत 4 वर्षानंतर सुभेदार बनणार. मग परत 2 ते 3 वर्षानंतर एस-एम सुभेदार मेजर बनणार. आणि त्याची किस्मत चांगली असेल तर 30व्या वर्षी ते ऑर्डिनरी कॅप्टन पण बनणार. म्हणजे ही ऑर्समधून एक लेव्हल आहे प्रमोशनची आणि त्याच्या अतिरिक्त काही लोकं स्पोर्ट खेळतात, कोण काय खेळतं, तर त्यांना लवकर प्रमोशन मिळतं, की लगेच सुभेदार बनवला. म्हणजे असं होतं. म्हणजे स्पोर्ट्स कोट्याला थोडं प्राधान्य मिळतं असं म्हणू प्राधान्य शकतो आहे आपण. ना आर्मीमध्ये स्पोर्ट जे खेळतं, नॅशनल खेळतात, कोण स्टेट खेळून आले त्यांना भरतीला पण प्राधान्य आहेच. भरती होताना पण स्पोर्टचा विचार केला जातो. एक 7-8% जागा असतात त्यांच्यासाठी आणि ते स्पोर्ट काय खेळतात ते पण डिपेंड करतं आणि स्पोर्टमॅन आल्यानंतर ते युनिटमध्ये आपल्या कोरसाठी खेळणार. जर नॅशनल प्लेयर असेल तर तो आपल्याला आर्मीमध्ये मिळाला म्हणजे लय मोठी गोष्ट झालं. कोण बरोबर. शूटर असेल तर हे आपल्याला चांगली गोष्ट आहे म्हणजे स्पोर्ट खेळणाऱ्या मुलांसाठी. आणि तुम्ही रिटायरमेंट जी घेतली तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली तर तर त्याचं कसं तुम्ही प्लॅन केलं? म्हणजे काही ठरवलेलं की
म्हणजे त्या वेळेला तुम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागली की तुम्ही स्वतःहून घेतली? नाही, रिटायरमेंट मला घ्यावं नाही लागली. माझं एक स्वप्न होतं 17 वर्ष नोकरी करायची. कारण मिसेस माझी इकडे असल्यामुळे मला फक्त 17 वर्षच कंप्लीट करून आणि मी 17 वर्ष शिपाईत राहिलो. म्हणजे ए-सी-पी हवालदार मला बढती मिळाली, पण मी शिपाईचीच नोकरी जी 17 वर्ष असते तीच कंटिन्यू केली. जेव्हा आपण प्रमोशन अनविलिंग करतो, तेव्हा डेट आपली बरोबर 18 महिने अगोदर डेट येते, की बाबा तू ह्या दिवसाला घरी म्हणजे जाणार. जर तुम्ही प्रमोशन घेतलं असतं तर तुमची सर्व्हिस कंटिन्यू मग झाली माझी असती. कंटिन्यू झाली असती आणि मला येता नसतं आलं. म्हणजे प्रमोशन आलं तेव्हा तुम्हाला कळलं की आता आपण हे नाकारलं की यानंतर हां. 18 महिन्यांनी आपण रिटायर होऊ. हो. मग मी ते अनविलिंग नोकरी विलिंग, अनविलिंग येतं 18 हां. महिने अगोदर. तर ओके. मी नाही करणार आहे असं म्हणजे अच्छा. मला नको. मला जायचंय माझ्या बाकीची हां. जिंदगी माझ्या परिवारासोबत मला बितवायचंय म्हणून मी अनविलिंग म्हणजे नोकरी साधारण 17 वर्ष तुम्ही बॅचलर लाईफच जगला असं म्हणू शकतो. म्हणजे बॅचलर. फॅमिली तुमची पूर्ण इकडेच होती. बरोबर. आणि त्यावेळी तर एवढी कम्युनिकेशनची साधनं पण नव्हती. नव्हतं. जसं आता मोबाईल आहे, आता WhatsApp तर आहे. काय ऑनलाईन लगेच 5 मिनिटात व्हिडिओ लगेच कॉल व्हिडिओ तरी कॉल लागतो. पोहोचतो. म्हणजे माझ्या तर नोकरीमध्ये व्हिडिओ कॉल तर काही नव्हताच. नव्हताच. आता हल्ली हे पॅटर्न निघलंय हं. कोरोनाच्या नंतर जास्तच व्हिडिओ कॉल. हं. जेव्हा हे WhatsApp आलं तेव्हा. हं. पण आजही काही ठिकाणी आर्मीमध्ये बॅन आहे WhatsApp, Facebook हं. वापरणं सिक्युरिटीच्यासाठी. म्हणजे क्रिटिकल पोस्टिंगमध्ये ॲक्चुअली बॅन असेल. ते सोल्जरला नाही गरज कारण सोल्जरला ते चांगल्या गोष्टी हं. नाही आहेत म्हणून बरोबर. बॅन आहे. तर सर आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या आर्मीच्या पूर्ण प्रवासाचं सगळं वर्णन आम्हाला सांगितलं हं. आणि तुम्ही आता रिटायरमेंट घेतली. बरोबर. तर हे आयुष्यातली एक इनिंग तुम्ही कंप्लीट केली असं म्हणता येईल. बरोबर. दुसरी इनिंग तुमची कशी होती? म्हणजे तुम्ही सर्व्हिसला लागलात पुढे कसं ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे आता. सेकंड इनिंग ही माझी खूपच अवघड होती. जितकी सोल्जरला वाटतं जितकं सोपं आहे तसं नाही आहे. कारण मी 2020 मार्चला रिटायर झालो आणि नेमका कोरोनाचा दिवस होता. तर कोरोनाचा म्हणजे घरी येण्याची पण माझी शाश्वती नव्हती. ॲक्च्युली बंगलोर सेंटरमध्येच मी अटकलेलो 3 महिने आणि मेमध्ये मी परमिशन घेऊन ते कलेक्टरची आणि मग घरी आलो. घरी आल्यावर तर तुम्हाला माहिती आहे महामारी-बिमारी चालू होती. त्यामुळं कुठल्याही देशच चालू नव्हता. त्यामुळे जॉबचं तर काही प्रश्नच येत नव्हता. आणि जवळ-जवळ 2.5 वर्ष मला त्याची प्रतीक्षा करावी लागली जॉबसाठी. पण मी पण हार मानली नाही कारण जे टायमिंग मिळाला त्याच्यावरती आम्ही अभ्यास करत राहिलो. आणि अभ्यास आणि आपली प्रॅक्टिस हे कंटिन्यू करत होतो. तर त्यामुळं काय ती प्रॅक्टिस कंटिन्यू करत असल्यामुळं मला ते जॉबचं तरी पण मी फर्स्ट भरतीमध्ये नाही होऊ शकलो पोलीसच्या. तर फर्स्ट भरतीत नाही झालं म्हणजे तर तुम्ही आर्मीनंतर हां, पोलीस सर्व्हिसेसमध्ये पोलीस जाण्याचा सर्व्हिस प्रयत्न केला. येस. आणि माझी इच्छा म्हणजे पोलीसचीच होती पहिली. ओके. तर झालं काय त्याच्यानंतर SBI स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॅकन्सी झाली. तर स्टेट बँक ऑफ व्हॅकन्सीची मी ती पण एक एक्झाम दिली. त्यात पण मी क्लिअर नाही झालो. म्हणजे दोन्ही पण एक-एक चान्स माझे गेले आणि स्वतःला मी कुठेतरी स्वतःला कमजोर समजत होतो, की आपण काहीतरी कमी आहे म्हणून अजून आपलं काम होत नाही. कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं. कारण कोरोनापासून 2 ते 2.5-3 वर्षाचे जे लोक रिटायरमेंट आलेले ते सर्व फ्लो एकदम आला आणि सर्व एज्युकेटेड लोक होते म्हणजे शिकलेले सगळ्यांची 12वी मोस्टली ग्रॅज्युएशन झालेलेच मुलं ते सर्व रिटायर होत होते आमच्या बॅचचे. म्हणजे 3 वर्षांचा लोड हा त्या एकाच वर्षी आला एकाच असं वर्षी म्हणावं आला लागेल. आणि व्हॅकन्सीज थोड्या आणि मेरिट लिस्ट जास्त. वाढली. कारण मला असं कधीच मी याच्या आतला रिझल्ट पाहिला नाही. कारण मी हमेशा ठाणे सिटी, मुंबई पोलीसचा एक्समॅनचा रिझल्ट हमेशा मी पाहायचो. म्हणजे रिटायरच्या 2-4 वर्ष अगोदरपासून मी अभ्यास करत होतो 16 पासून, की हे लोकं किती मार्काने होतात आहे. मला त्याचा कॉन्फिडन्स माझ्याकडे होता, की मी 100% पोलीस होणार. असं म्हणजे माझं मन मला हमेशा सांगायचं. पण जेव्हा ही 2-3 वर्षाचा फ्लो आला ना, तर त्याने पूर्णपणे रिझल्टच बदलून टाकला. म्हणजे हे मलाही मी पण गाफीलच राहिल्यासारखं झालं, अनपेक्षित होतं हे की सगळं. बाबा इतकी मेरिट लागली 93-94 मार्क आर्मी रिटायरमेंटवाला माणूस पाडू शकतो. म्हणजे ही कॉम्पिटिशन लयच पुढे गेलेली. मग तुम्ही दुसरा अटेम्प्ट केला मग पुन्हा. आणि दुसऱ्या टर्म केल्यानंतर मग पोलीस भरतीच्यात मी भरती झालो आणि त्याच टायमाला SBIची पण मी भरती दिली आणि जसं इकडं पोलीसचं झालं आणि SBIचं पण झालं. अच्छा, दोन्ही तर एकाच वेळी सिलेक्शन झालं एकाच तुमचं. म्हणजे एक 3 महिन्याचा गॅप गॅप होता. होता. पहिलं SBI जॉइनिंग करून घेतली मी ॲक्च्युली
म्हटलं ही तर फर्स्ट आले जॉईनिंग ती घ्यायची आणि पोलीस जायची तर माझी मनापासून इच्छा खूप होती. पण झालं काय पोलीस जाण्यासाठी बाकीच्या मग घरातल्यांनी विरोध केला की बाबा नको, तुम्हाला जर SBIची नोकरी मिळाली तर ती आनंदाची नोकरी आणि जरी त्या लेवलला असेल तर पण स्वतःसाठी टाइम ज्यादा मिळेल बा इथे. म्हणजे थोडक्यात मेन 17 वर्ष एवढं खडतर आयुष्य जगल्यानंतर कुठेतरी थोडं तरी हां. आता पारिवारिक आयुष्य सुखासुखी हां. जगावं या हेतूने फक्त ह्या तुम्ही हेतूने SBI मध्ये जॉईन केलं. मग मी पोलीसचा रिझाईन केला आणि SBIच कंटिन्यू केली. तर मग हे मला मोटिवेशन हे मिळालं की पोलीस होता आलं मला. म्हणजे माझा जो छाता होता की बाबा मला पोलीसच व्हायचं आहे कसल्या परिस्थितीत आणि ते मी करून दाखवलं. ती इच्छा एक पूर्ण आणि झाली हां, तुमची. इच्छा एक पूर्ण झाली की म्हणजे उद्या तरी कोणी म्हणू नाही शकत की यार मी त्या आणि मी जरी नसतो झालो तर रिझल्ट आउट तर माझ्या मनात पण असतं की मी पोलीस शंका बनू राहतेच. शकलो नाही की तुझ्यात कमी बरोबर. होती असं. पण सोल्जर कभी हार नाही मानता असं आपण अनेक बरोबर. ठिकाणी पाहिलंय. तर ती जिद्द आणि कडाकी होती आणि त्या अनुषंगाने आम्ही ते प्रयत्न करत राहिलो आणि त्याच्यावर मात करून ते जॉब मिळवले. पण ज्यावेळेस जॉब एक सर्व्हिसमॅनची गोष्ट येते, प्रत्येकाने आपलं बजेट आणि आपलं घरातलं सर्व काही बघूनच रिटायर व्हावं. कारण इकडे जेवढे पाहिजे तेवढे काही जॉब अवेलेबल नाही आहेत. आणि जरी असेल काही ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे जॉब आहेत, नाही असं नाही. तसं जर बघितलं आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त जॉब प्रोव्हाईड करणारे माजी सैनिकाला फक्त आपला महाराष्ट्रच आहे. म्हणजे हा माझा पुढचा प्रश्न होता. शासन रिटायर्ड आर्मी च्या जवानांसाठी काही योजना वगैरे राबवते किंवा काही नोकरीची व्यवस्था करून देतात का? की हे सगळं आपल्याला स्वतःलाच सगळं शोधावं लागतं? नाही, आपल्याला स्वतःला तर शोधायचंच आहे. बाकीच्या म्हणजे जर तुम्हाला चांगला जॉब पाहिजे ना, तर त्यासाठी आपण आपली मेहनत करायची. प्रायव्हेटमध्ये जसं स्वतः MPSC करावं पास लागतं. करायचं आहे, क्लेरिकलचं पास करायचं आहे, कुठे पोलीस झालं, परत महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात पण जागा सुटतात, पण त्या फक्त नाके बरोबर असतात. एवढे काही सगळे माजी सैनिक तिकडे जाऊ नाही जात शकत. नाही, बरोबर. फायर ब्रिगेड असेल, भरपूर ह्या 1-2 वर्षात ना भरपूर भरती झाली. जे की म्हणजे जादा बी नाही म्हणू शकत, पण 1000-1200 आणि माणसांना जॉब याच्यामध्ये काही कोटा असतो की जनरल पब्लिक बरोबरच तुम्हाला अपीअर व्हावं लागतं नाही, एक्झामला? त्याच्यात ना माजी सैनिकांचं एक 15% आरक्षण असतं. ओके. त्या आरक्षणाच्या याच्यावरच माजी सैनिकांच्यातच आपली एकमेकांची कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन असते. कारण संख्या जास्त आहे. संख्या जास्त आहे म्हणून. आणि हजारो तिथे जर 100 जागा आहे ना, तर तिथं फॉर्म जवळ-जवळ नाही म्हणलं तर 1800 हे फक्त SBIचे आले. पण एकाच 10-20 घेतात ते. पण पोलीसचं जर गेलं तर आता लाखांनी फॉर्म यायला लागले मुंबईमध्ये. तर कसे होणार एवढं तर जागा नाहीत. मग म्हणजे एक त्यासाठी नॉर्मल क्वालिफिकेशन रिझर्व्ह कोटा एक 15% देण्याव्यतिरिक्त शासनाकडून काही शासनाकडून विशेष असे प्रयत्न होत नाहीये. विशेष दुसरे प्रयत्न नाही होणार ना, कारण शासन तर शासनाचीच नोकरी काढणार. मग त्याच्यासाठी आम्ही सैनिक फेडरेशन याचं नवीन एक आपल्याकडं तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतात सैनिक फेडरेशन. जे बनले आमचे अध्यक्ष सुधीर सावंत, ब्रिगेडियर सुरेंद्र सावंत आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचे राजू पाटील अध्यक्ष आहेत. आणि यांच्या नेतृत्वामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सैनिक फेडरेशनचं मोठ्या प्रमाणात काम चाललं आहे आणि त्याच्यातूनच आम्ही मागणी केली होती सरकारकडं तर सरकार की बाकी सैनिकांसाठी आमच्या दुसऱ्यांना काय जॉब मिळू शकतात. मग त्यांनी ते मास्को नावाचं एक कंपनी उभारली आणि ती आपल्या आर्मीच्या एक्समॅनसाठीच आहे ती. डेडिकेटेड आर्मीसाठीच आहे ती. येस आणि त्याच्यात सर्व ठिकाणी त्यांनी कब्जा केला की ज्या ठिकाणी पण याचं काय वेतन थोडं कमी आहे. वेतन कमी असल्या कारणांमुळे जो जुना फौजी आहे म्हणजे ज्याचं वय पार झालंय, कुठली भरती नाही देऊ शकत, त्याच्यासाठी ते थोडा दिवस नोकरी करण्यालायकीची आहे नोकरी. नोकरीमध्ये म्हणजे थोडी आरामाचीच नोकरी आहे आणि फक्त सॅलरी ती कमी आहे. ती जर वाढली तर त्या सैनिकांचं पण भलं होईल. ज्यांना पुढल्या नोकरीत क्वालिफिकेशन नाही करता आलं आणि महाराष्ट्रात प्रायव्हेट सिक्युरिटी कंपन्या भरपूर आहेत. ते पण माजी सैनिकाला फर्स्ट प्रायोरिटी देते की एक्समॅन म्हणून. बरोबर. तर अशा पण माझं एकच म्हणणं आहे की जे जवान माझे एक्समॅन येताय ते त्यांनी सर्वांनी चांगला अभ्यास करावे. एक तर यायचं आहे तर चांगला अभ्यास करूनच जिद्दीनेच चांगला जॉब मिळवायचा आहे आणि येणाऱ्या काळात व्हॅकन्सी येतच राहतात, पण त्या कमी असतात आणि त्याच्यात आपल्याला मात करायची. तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. हा तर मी माझा अनुभव सांगतो असं. या व्यतिरिक्त आता तुम्ही सांगितलं की तुम्ही या फेडरेशनमध्ये सुद्धा कार्यरत आहात. तर वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम वगैरे होत असतील किंवा म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आम्ही पाहिलं की आम्ही
स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिन या दिनी एक एक्स आर्मी ऑफिसर नेहमी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असायचा. तर असं तुम्हालाही काही इन्व्हिटेशन येतात का, आणि येतात तर ती काय फिलिंग असते त्यावेळची? मला नक्कीच आलेत आणि खूप वेळा आलेत. काही वेळेस तर माझ्याकडे टाईमही नव्हता तरी पण येतात. पण कसं येतात आमंत्रण मला हमेशा येतातच, कारण मी सक्रिय एक सैनिक आहे माझ्या एरियामध्ये. कारण सगळीकडे ओळख असल्यामुळं ते लोकं स्पेशल म्हणजे माझ्याकडे आमंत्रण पोहोचतं, की आमच्या शाळेवर असं कार्यक्रम आहे 26 जानेवारी 15 ऑगस्ट या. माझी शाळा जी माजोडा GSS इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, ते मला सतत आमंत्रण देत असतात आणि मी तिथे जातो. गेल्यानंतर एक मला वेगळंच फिलिंग येते, कारण आपण जरी ओव्हर्स असलो तरी पण आपल्याला एवढी इज्जतीने बोलवलं आहे, तर हे एक माझ्यासाठी आणि आपल्या सैनिकसाठी एक मोठी सन्मानाची गोष्ट आहे, की आपल्याला तिथं बोलवलं. पण मनात भीतीही तितकीच असते, की त्या स्टेजवर बोलायचं कसं? एवढ्या म्हणजे मुलांसमोर कसं मोटिवेशन बोलायचं आहे, तर तेही एक मनात खंत असते. पण मी तरीही त्याच्यावर मात करून त्या गोष्टी मी करतोय. आणि मला आता ठाण्यामध्ये अजून एक ठाण्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ठाणा हा आपला महाराष्ट्रामधील सर्वात सांस्कृतिक कार्यक्रम करणारा एकच नंबर जिल्हा आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही पाहिलं असेल, दहीहंडी असू, गणपती असू, नवरात्री असू, सर्वात मोठे कार्यक्रम जे होतात फक्त आपल्या ठाण्यातच होतात. बरोबर. आणि आपली जी दहीहंडी आहे, दहीहंडी फेमस आहे ना, आपल्या ठाण्यामधूनच त्याची खरी सुरुवात झालेली दहीहंडीची. नंतर हे मुंबई साईडला आता मोठे व्हायला लागले. पण पहिले जे ठाण्याचे प्रताप सरनाईक असतील, आपले राजू नुचारे साहेब असतील, परत गणेश पाटील असतील, परत हे जे मोठे दहीहंडे ठाण्यात साजरे करतात, ह्यांनी आम्हाला ह्या वर्षी इन्व्हिटेशन पाठवलं सैनिकांना, की सैनिक तुम्ही या, तुमचा मान सन्मान करणार आम्ही ते. आणि ऑपरेशन सिंदूर लेटेस्ट झालं होतं त्या टायमाला, आणि सर्वांनी आम्हाला आमंत्रित केलं. आमच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील आणि आमची टीम, आम्ही हमेशा एकत्र असतो 7-8-10 जण. जर कुठे काही आमंत्रण आलं तर आम्ही तिथे जातो. आणि तिथे म्हणजे आता असं म्हणता येईल की पूर्वीपेक्षा आता चित्र थोडं पालटलेलं आहे, आणि निवृत्त सैनिकांना सुद्धा एक ओळख मिळू लागली आहे. चांगलं एक त्यांना सगळीकडून इन्व्हिटेशन वगैरे येतात, म्हणजे लोक ओळखू लागले, आणि ते एक वेगळ्या दर्जाचा रिस्पेक्ट एक त्या ठिकाणी मिळू लागला. आणि हे केवळ सैनिक फेडरेशनमुळे झालं आहे. कारण जनजागृती केली, सैनिक फेडरेशन उभारलं, आणि हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये डंका पेटून सरकारला पण जागा करणारं एवढं मोठं फेडरेशन आहे आज. आज जर सैनिक फेडरेशन काही पण कुठेही कोणालाही काही प्रॉब्लेम आहे, सैनिक फेडरेशन हे लय मोठी संस्था झाली आहे. आज बी सरकारला सुद्धा 2 मिनिटात नमावं लागेल आपल्या ह्या सैनिक फेडरेशन समोर. एवढी मोठी अमाप आहे. म्हणजे ही पूर्ण निवृत्त सैनिकांसाठी एक बनवलेली फेडरेशन आहे. येस येस. साधारण किती वर्षांपूर्वी याची स्थापना याची झालेली? स्थापना ज्यादा नाही, आताच जवळजवळ 1.5 ते पावणे 2 वर्ष झाले, की तरी सुद्धा त्याचा व्याप आणि एवढा वाढलाय त्याचा आता. व्याप इतका वाढलाय, की आता कसं सगळं सक्रिय हे सोशल मीडियामुळे इतके फटाफट आणि आता सैनिक सगळे ऍक्टिव्ह आहेत. पहिल्यासारखं नाही आहे, की आलो मी आणि माझी शेतीच करत बसलो आणि बाकी दुनियादारी काही नाही. पण आज असा दिवस आहे, फार गावागावापर्यंत सैनिक कोण आहे, काय आहे, सगळं अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही कनेक्ट आहे आजच्या डेटमध्ये. मला ते सांगायला आवडेल, की आत्तापर्यंत आपण आपल्या जवळचे सैनिक सोडून दुसरे कोणाला ओळखत नव्हतं. पण आज आपल्या अख्खा महाराष्ट्रात जेवढे सैनिक आहेत ना, तेवढे आमच्याकडे सैनिक फेडरेशनच्या वतीने ह्या ग्रुपमध्ये ॲड झालेले आहेत. आणि जेवढे डिस्ट्रिक्ट आहेत, त्या एका डिस्ट्रिक्टचे 2-2 ग्रुप आहेत. ते सर्व आज महाराष्ट्रात एक क्लिकनी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना आज मॅसेज जाईन एवढ्यापर्यंत आपली जोड झालेली आहे. आणि ही लय मोठी गोष्ट आहे. नक्कीच ही एक वाखाणण्याजोगीच गोष्ट आहे, की साधारण 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीतच तुम्ही सगळ्यांनी मिळून एकमेकाला सहकार्य करून एवढ्या मोठ्या लेवलला ही फेडरेशन नेलेली आहे. आणि निवृत्त सैनिकांना पण याचा नक्कीच एक आधार होत असेल. पण मला असं वाटतं अजूनही असे बरेच निवृत्त सैनिक असतील, की ज्यांना याच्याबद्दल कल्पना नसावी या फेडरेशन बद्दल. आता असे सैनिक असतीलही गावागावात, जे की काय कोणत्याही कामात जात नसेल या कोणाचं काय नसेल. पण तुम्हाला अजून एक सैनिक फेडरेशनची एक सांगतो कहाणी, की सैनिक फेडरेशननी जवळजवळ 900 लोकांची, महाराष्ट्रामध्ये 900 लोकांची पेन्शन बंद होती, जी की त्यांच्या पुढच्या पाल्यांना काय प्रोसेस करायची आणि वडील गेल्यानंतर आईला ती कशी मिळवून द्यायची, तिच्या डॉक्युमेंटमध्ये नावाचं फरक होते, कोणाचे काय होते. तर हे स्पर्शमध्ये गेल्यानंतर
खूप प्रॉब्लेम आले लोकांना की पेन्शन चालू होत नव्हती. तर हे सैनिक फेडरेशनने 900 लोकांच्या आज महाराष्ट्रामध्ये पेन्शन चालू करून दिली. ते एक मोठी गोष्ट आहे नक्कीच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप त्या मोठी. फॅमिलीजना तुम्ही खूप मोठा हो. आधार दिला असं म्हणता येईल. हो. आणि हे सगळं काम केवळ आणि केवळ सैनिक फेडरेशनमुळं, जनजागृतीमुळं झालं. आणि प्रत्येक एकमेकाशी जोडलं गेलं. कोण कोणाची पेन्शन येत नाही, लगेच ते फॉलोअप लगेच WhatsAppवर येऊन लगेच त्याला फॉलोअप घेतला गेला आणि तिथं जाऊन लगेच फटाफट त्याच्यावर ॲक्शन घेतली गेली. म्हणजे एवढं चांगल्या प्रकारे सैनिक फेडरेशन काम करते आणि येणाऱ्या काळात त्याचे खूप अजूनही चांगले पडसाद नक्कीच. उमटतील. आणि बाहेरची जी दुनिया आहे ती पण बघणार की हे सैनिक फेडरेशन काय चीज आहे म्हणजे. आणि एक ह्याच्यावर दुसरं एक अजून गोष्ट आहे. जेव्हा देशावर या महाराष्ट्रावर कुठलंही काही पण संकट उद्भवेल या काही येईल ना, त्यावेळेस हे सैनिक फेडरेशन सर्वात पुढं नक्कीच मदतीला असणार आणि त्याचाही सर्व जनतेला फायदा नक्कीच होईल. आणि समाजसेवारूपी आमची संस्था काम करते. असं काही कोणाची अडचण येऊ आम्ही लगेच तत्पर आहे तिथे. सैनिक फेडरेशन एक मेसेज येत आहे, सैनिक फेडरेशन आपापल्या एरियात लगेच ती गोष्ट ॲक्टिव्ह करतात. तर ही एक महाराष्ट्रासाठी खूप मोठी नक्कीच ही गोष्ट आहे. खूप मोठी आणि कौतुक करण्याजोगीच गोष्ट आहे ही. हो. तर सर आत्ता जी येणारी भावी पिढी आहे त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? येणारी जी पिढी आहे त्यांना एवढाच संदेश देऊ की हे भारत देश आहे, महाराष्ट्र आहे. सर्व धर्मस्थळ बनवून राहावे आणि एकमेकाला मदती करत राहावं आणि एकजुटता एकी करून राहायला पाहिजे. जेणेकरून आपल्या भारत देशालाही पुढे जाता येईल आणि आपल्या राज्यालाही पुढे जाता येईल. नक्कीच. आणि चांगल्या प्रकारे स्वतःला अभ्यास करून चांगले जॉब मिळावा आणि आर्मीमध्ये पण कोणाला जायची इच्छा आहे त्यांनी पण चांगल्या देश सेवेसाठी तर तेही करावे असं. याच्या पुढचा प्रश्न असा आहे सर, सध्या आपण एक नवीन संकल्पना सरकारने अस्तित्वात आणली आहे, अग्निवीर. हां. त्याबद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता का? अग्निवीर ही एक संकल्पना 2022 मार्चला लॉन्च केली गेली केंद्र सरकारकडून. पण त्याच्यात काही त्रुटी आहेत. आता त्या त्रुटी म्हणजे प्रामुख्याने सांगायच्या प्रकार सरकारचं काय मोटिवेशन होतं, की बाबा 5 वर्ष म्हणजे 4 वर्ष अग्निवीर नोकरी करेल, तर जो रिटायर जाईल आणि त्याला बाहेर सिव्हिल लाईफमध्ये त्याला फर्स्ट प्रायोरिटी मिळेल जॉबसाठी. पण ॲक्च्युली अजून ह्या पॉलिसीच्यामध्ये काहीतरी चेंजमेंट चालू आहे मोठ्या प्रमाणात. कारण अजून त्याचं मी प्रॉब्लेम हे सांगतो, की आता हे अग्निवीर प्रत्येक युनिट्समध्ये ड्युटी करत आहेत. आता जेव्हा ड्युटी करत आहेत ते नवीन सोल्जर आल्यासारखी ड्युटी करतात. सर्व काही त्यांना भार दिला गेलेला आहे आणि आता ते तिथून जर त्यांना काढायचं आता ह्या जुलैमध्ये मला वाटते पहिली बॅच तसं 4 वर्ष कंप्लीट रिटायर होते. होते म्हणजे. तर त्याच्यामध्ये आता सरकारने पहिलं काय सांगितलं होतं BSF, SRPF आणि महाराष्ट्र स्टेट पोलीस याच्यात त्यांना फर्स्ट प्राधान्य दिलं जाईल असं. पण आता त्याचं ते काय GR आल्यावरच कळेल ती कशी ती भरती राबवणार आहे. कारण अजून कोणी त्यातून आलेलं नाही आहे. त्यामुळं ती आत्ता लगेच सांगणं शक्य नाही आहे. पण ह्याच्यामध्ये काय आहे जवानाचा लॉस होऊ शकतो. कारण त्यांना काय 12 लाख रुपये देणार आणि 40,000 पगार होता. तर ते बिचारे येऊन ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे, ते जर घरी येऊन असे बसले आणि जॉब नाही मिळाला, तर त्यांचे काय हाल होतील त्यांच्या परिवाराचे म्हणा, त्यांची आर्थिक दृष्टी म्हणा. तर ती एक गोष्ट चांगली बाब नाही आहे. तर मी तर एवढंच सरकारला सांगेन, की त्या लोकांना आहे तिथंच परमनंट करून पुढची नोकरी त्यांना करण्यात द्यावी आणि ज्याला नसेनच राहायचं, तर त्याला यायचं असेल तर तो येऊ शकतो. असं तरी ठेवा. हे म्हणतात 75% लोकांना घरी पाठवणार आणि 25% लोकं ड्युटीवर ठेवणार. आणि त्याचं आता हालाकीत मी माहिती काढली तर त्याच्याबद्दल मला हे समजलं प्रत्येक युनिटचे कमांडिंग ऑफिसर आहे ना त्यांच्याकडून अहवाल मागितला आहे आर्मी हेडक्वार्टरनी, की बाबा काय तरतूद करायला लागेल? किंवा हे जवान जर गेले तर तुमचं ड्युटी चालेल का? तुमचं हे होईल का? मॅनपॉवर आता ह्यांना कमी आहे होणार का? त्यांच्या आणि सर्व्हिसेसमध्ये. तुम्हाला अजून एक सांगतो, की अग्निवीर जेव्हा ट्रेनिंगला जातो ना, तर त्याच्या डोक्यात एक माइंडसेट असतो, की मी 4च वर्षासाठी आलो, मग मी कशाला ज्यादा ट्रेनिंग हे करू का मेहनत करू? म्हणजे पगार पण मला जेमतेम आहे. जेवण वगैरे सर्व फॅसिलिटी आहेत. पण लिमिटेड असल्यामुळं ती मजा येत नाही, की जी मजा पहिले एक सोल्जर होण्यात येत होती. तर ते म्हणजे मनापासून ड्युटी ड्युटी निभावता येत नाहीये. करायला त्यांना नक्कीच अडथळा येईल असं मला तरी वाटतंय. कारण त्याच्यामध्ये कसं
जर आर्मीत जवान जातो ना त्याला पूर्ण सिक्युअर केलं पाहिजे गव्हर्नमेंट, भविष्याची की चिंता बाबा नसायला भविष्याची हवी. चिंता नसावी. उद्या जर त्याला काय झालं तर मागच्या लोकांना कमीत कमी जी फॅसिलिटी आहे ती मिळाली कंटिन्यू पाहिजे. व्हायला पाहिजे. आता अग्निवीर जर शहीद झाला तर काय मिळतंय हो? काहीच मिळत नाही. सध्या तरी मी जी माहिती काढली त्याप्रमाणे काहीही मिळत नाही. त्याला जे काय आहे तेवढंच. आता जर आमचा ट्रेल सोल्जर पहिला जो होता तो जर JNKला शहीद झाला तर त्याला आर्थिक गोष्ट म्हणजे जवळजवळ चांगली अमाऊंट मिळायची, जेणेकरून ते मागच्या लोकांना त्याच्या परिवाराला स्वीकार, आईवडिलांना स्वीकार करता येणार. आता एकुलता एक मुलगा आहे ना अग्निवीरमध्ये गेलाय आणि तो जर समजा तिकडे काही काही बरवाट अनावधानाने झालं बरोबर. तर बिचारे त्या आईवडिलांनी कोणाकडे बघायचं. त्यामुळं सरकारला मी एवढीच विनंती करेन की चांगला अहवाल यावा आणि त्याच्याबद्दल काहीतरी चेंजमेंट करावा. अग्निवीर जवान हा जो आहे, जर ह्या सरकारने चांगला अहवाल जर काढला तर त्याला ते त्याच्या आर्थिक दृष्टी म्हणा, त्याच्या परिवाराला म्हणा तर नक्कीच चांगलं होईल. आणि 4 वर्षाची सर्व्हिस करून त्याला असं बी सांगितलं की तिथे तुम्ही शिक्षण पूर्ण करा. शिक्षण तो कसा पूर्ण करणार हो? तिथे ड्युटी देऊनच त्यांना फुरसत नाही आणि अभ्यास कधी करणार? त्यांनी सांगितलं अभ्यास करा नंतर इकडे हे करा. त्याच्यात काही मुलं NDA क्रॅक करणारे मुलं गेलेत, जे NDAची तयारी करत होते आणि ते जाऊन तिथं फसलेत. त्यांना ना अभ्यास करता येत ना काय करता येत. तर आणि आर्मीमध्ये अभ्यास करण्यासाठी तर काही एवढा टाईम नाही, पण जे नेव्ही एअरफोर्समध्ये जे गेलेत त्यांना तरी थोडा मिळतच असेल टाईम. ते तरी येऊन फटाफट जॉबला लागतीलच. पण आर्मीच्या जवानांना कमीच टाईम असतो, त्यामुळं त्यांचं जरा अवघडच विषय. आणि सरकारने ही पॉलिसी आहे याच्यामध्ये लवकरच अपडेट येणार आहे असं मी पण ऐकलं की एवढ्यातच ते चेंजमेंट करणार आहेत काहीतरी. कारण हे देशासाठी, देशाच्या सुरक्षा साठी, कारण सोल्जर ड्युटीवर आहे JNKला आणि तो तिथे ड्युटी करतोय, त्यामुळं देश सुरक्षित आहे. आणि आपण जर सुरक्षेच्याच मामल्याने बोललं तर अग्निवीर ह्या कन्सेप्टला तर मला तरी असं वाटतं की त्याला सेफ अँड सेफ केस नाही आहे बुवा असं. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षेच्या कुठेतरी गोष्टीने धोकादायक धोकादायक वाटते वाटते, कारण त्यांनाही त्या पद्धतीने ट्रेल केलं जावं की बाबा तुम्ही कंटिन्यूस नोकरी करायची आहे, म्हणजे म्हणजे निर्धास्त होऊन त्यांनी पूर्ण आपलं लक्ष आपलं आपला फिजिकली फोकस मेंटली आर्मीमध्येच इन्व्हॉल्व आता राहिला. आपण जरी भारत देशाची सेवा जरी करायची जज्बा आणि इच्छा असते, पण मनात दोन्ही पण गोष्टी गरजेच्या असतात. जसं तुम्हाला रोज बॉडीला आपल्या जेवण आणि श्वास लागतो ना, तसंच गोष्ट आहे. जरी देश सेवा आहे, ते श्वास आहे, पण जेवणासाठी म्हणजे आर्थिकदृष्ट्या बी गरजेचं आहे. तर ते प्रत्येकाला स्वतःचा परिवार सुद्धा परिवार सांभाळायचा पण आहे. सांभाळायचं असं. नक्कीच आपण आशा करूया की सरकारकडून नक्कीच काहीतरी या योजनेमध्ये अपडेट्स येतील आणि इन फ्युचर खूप चांगल्या प्रकारची योजना सरकार राबवेल अशी आपण अपेक्षा करूया. ओके, नक्कीच करतीलच असं मलाही असं वाटतंय. तुमच्या करावंच लागेल. फेडरेशन मार्फत सुद्धा नक्कीच यासाठी आणि आम्ही पण सरकारला तीच सूचना मागणी जातील. करतोय. सैनिक फेडरेशन बी ते मागणीचा अहवाल पाठवलेला आहे आर्मी हेडक्वार्टरला की बाबा यांना कायमस्वरूपी करण्यात यावं. तर एक शेवटचा प्रश्न मी विचारतो. तुमच्या चेस्टवर जे मेडल्स लागलेले आहेत खूप छान आणि सुंदर दिसत आहेत. ते पाहून सुद्धा खूप अभिमानास्पद वाटतंय मला सुद्धा. तर ते कोणते कोणते मेडल्स आहेत ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ओके, आता बघा, सर्वात पहिला हा नागालँडचा आहे. त्यानंतर हा JNKचा आहे. हा ILTA, हे 9 इयर सर्व्हिस आहे. ILTA म्हणजे बर्फामध्ये राहतं त्यावेळेस ते लागतं. ही पहाडी इलाका दाखवतात ना, म्हणून बर्फ. तर हे असे मेडल्स आहेत आपले. आणि हे प्रत्येक सोल्जरला जेवढे जादा एरिया काटेल तेवढे तसे ते वाढतात. म्हणजे त्या आणि जेवढी जास्त नोकरी होईल तशी वाढेल असं. एक मेडलबद्दल सांगायचं झालं तर सोल्जरसाठी हीच एक पहिचान आहे, मेडल्स. नक्कीच. आणि हे जर मी लावून म्हणजे कोण पण लावून जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी कोणी शहीद झालं त्यावेळेस हे लावून जातो, तर हीच एक पहिचान सोल्जरची आहे. आणि ही जिंदगीभर राहते. म्हणजे मरेपर्यंत हे मेडल्सला तर कोणी विसरू नाही शकत, कारण हे मेडल्स कमावण्यासाठी एवढ्या ठिकाणी हालातचे दिवस काढून नोकरी करावं लागते. त्यासाठी हे मेडल दिले जातात. अक्षरशः जीव मुठीत घेऊन ते तेवढी वर्ष सर्व्हिस करावी लागते आणि त्यानंतर हे मेडल्स मिळतात.
आणि प्रत्येक सोल्जरला मिळतात ते, ज्या ज्या एरियामध्ये जातात त्या असं. सर, आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्ही इकडे आलात आणि तुमचा पूर्ण जीवन प्रवास आम्हाला सांगितला. एका सामान्य माणसाला यातल्या मॅक्झिमम गोष्टींची कल्पना नसते, की आर्मीचा प्रवास किती खडतर असतो. ऊन पावसामध्ये तुम्ही लोकं ड्युटी करता. तुमची जी 24 तासाची न खाता पिता जे केलेलं सर्व्हेलन्सची गोष्ट तुम्ही सांगितली. त्या व्यतिरिक्त एवढ्या बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा डोंगरामध्ये कसे भयानक अशा दुर्गम वाटांमधून तुम्ही गाड्या घेऊन जाता. त्या ठिकाणी अलर्ट राहावं लागतं तुम्हाला. म्हणजे तुमच्या बाबतीत तर विशेष असं म्हणायचं झालं तर तुम्ही एक नॉर्मल सोल्जर होता. त्या व्यतिरिक्त तुम्ही ड्रायव्हिंग पण करत होता. म्हणजे सोल्जरच्या व्यतिरिक्त तुम्ही एवढ्या तुमच्या गाडीत बसलेल्या जवानांच्या आयुष्याला सुद्धा जबाबदार होता. एक वेगळी एक एक्स्ट्राची जबाबदारी तुमच्याबरोबर होती. आणि मला असं वाटतं या 17 वर्षाच्या कालामध्ये तुम्ही अतिशय उत्तमरित्या ती जबाबदारी पूर्ण केली असं मी म्हणेल. आणि आर्मी नंतरचं तुमचं जे आयुष्य आता तुम्ही जगताय ते यापुढे आणखी सुखकर हो हीच आम्ही देवाकडे प्रार्थना करू. आणि भविष्यामध्ये अशाच एका आर्मीच्या आणखी एका जवानाला भेटायला आम्हाला नक्की आवडेल. कदाचित तुमच्या रेफरन्सने आपला काही महिन्यामध्ये किंवा काही दिवसानंतर असा आणखी एक पॉडकास्ट नक्कीच आपण करूया, जो आणखी एका आर्मी जवानाबद्दल असेल. आणि तुम्ही आज इकडे आलात आणि एवढी सगळी माहिती एकदम खुलून आम्हाला सांगितली. त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. आज मला या ठिकाणी भुजबळ सरांनी 26 जानेवारी निमित्त आज आमंत्रित केलं आणि 26 जानेवारीच्या आज भुजबळ सरांनाही खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि पुढल्या त्यांच्या पॉडकास्टसाठी शुभेच्छा देतो. आणि एक नवीन सोल्जर पुढल्या 15 ऑगस्टला इथे सरांकडं येऊन आणि तो आपले अनुभव शेअर करेल, असं आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद सर. जय जय हिंद, जय भारत.